नमस्कार. साहित्य उत्सवच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित उत्सव व्याख्यानमालेत सर्व रसिकांचं, श्रोत्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. एखादी व्यक्ती ज्ञान संपादन करते, त्या योगे कार्य करताना अनुभवांची एक शिदोरी अशा व्यक्तीकडे जमा होत जाते. ही शिदोरी सर्वांसमोर खुली करणं म्हणजे खरं तर समाजासाठी एक प्रबोधन, उद्बोधन आणि प्रेरणा ठरत असते. आजचे व्याख्याते त्याचीच प्रचिती आपल्याला देणार आहेत. उत्सव व्याख्यानमालेतील तिसरं पुष्प गुंफण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित आहेत आदरणीय श्रीयुत योगेश चौधरी सर. मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्रात सरांनी स्नातकोत्तर पदवी संपादन केली आणि स्पेशल एज्युकेशन मध्ये BEd ही पदवीही त्यांनी मिळवलेली आहे. सरांचा सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव प्रचंड आहे. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र या संस्थेचे कार्यालयीन व्यवस्थापक म्हणून काम करत असताना संघटनेच्या विविध उपक्रमांना हातभार लावणे, त्यांचं नियोजन करणे, त्यांना रूप व आकार देण्याचं काम सरांनी केलं आहे. अंध कल्याण सप्ताहासारख्या लोकप्रिय उपक्रमात परीक्षक आणि नियोजकाची भूमिका सतत 5 वर्ष सरांनी बजावली आहे. NAB इंडियाच्या समावेशित शिक्षण उपक्रमाचे भारत समन्वयक म्हणून सरांनी 4 वर्ष काम केलं आहे, ज्या अंतर्गत अंध बालकांचे शिक्षण, त्या क्षेत्रातील संशोधन, प्रशिक्षण कार्यक्रमांचं नियोजन आणि अंमलबजावणी हा अनुभव सरांना आहे. साईड सेवर सेंटर नॅशनल या संस्थेत 2011 ते 2016 अशी तब्बल 5 वर्ष उत्तर भारतातील समुपदेशक म्हणून सरांना अनुभव आहे. स्नेहांकित हेल्पलाईन या संस्थेत पुस्तकांचं ब्रेलकरण करत असताना कॉमर्स विभागातील कठीण वाटणाऱ्या पुस्तकांचं प्रूफ रिडिंग सर सातत्यानं करीत आहेत. भारत सरकारच्या NCERT या संस्थेकडून प्राथमिक शिक्षण में दृष्टिहीन बालकों का गणित अध्यापन हे पुस्तक सरांनी निर्माण केले आहे, ज्याचा समावेशित शिक्षणातील अंध बालकांना, त्यांच्या शिक्षकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. अशा विविध सामाजिक उपक्रमांचा अनुभव असलेले आणि 2007 पासून अमरावतीच्या नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्रीयुत योगेश चौधरी सर आज तिसरं पुष्प गुंफताना आपल्या पुढं विषय मांडणार आहेत. दृष्टिहीनांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन काल, आज आणि उद्या. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी उत्तम शिक्षण, आधुनिक प्रशिक्षण आणि सुयोग्य पुनर्वसनाची नितांत आवश्यकता असते. त्या साऱ्यांचा इतिहास कसा आहे, वर्तमान काय सांगतो आणि भविष्य कसं असावं या बाबतीतलं अतिशय अभ्यासपूर्ण, अनुभव संपन्न असं विवेचन सर व्याख्यानातून करणार आहेत. मी आदरणीय योगेश चौधरी सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपल्या श्रोतृ वर्गाला अनुभवांची ही शिदोरी प्रदान करावी. श्रीयुत योगेश चौधरी सर. नमस्कार. साहित्य उत्सव परिवार द्वारा आयोजित उत्सव व्याख्यानमालेमध्ये मी योगेश चौधरी आपल्या सर्व श्रोत्यांसमोर उपस्थित झालेलो आहे आणि या व्याख्यानमालेमध्ये माझ्या व्याख्यानाचा विषय आहे दृष्टिहीनांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन काल, आज आणि उद्या. आता हा जो विषय मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे याचा थोडक्यात उद्देश मी तुमच्या समोर सादर करतो. कारण आयोजकांचा ज्या वेळेला मला फोन आला होता आणि ह्या व्याख्यानमालेसाठी माझ्याकडून त्यांना एक व्याख्यान हवं होतं, तर विषयाचं चॉईस हे त्यांनी माझ्यावर सोपवलं होतं आणि मला सांगितलं होतं इतर व्याख्यात्यांची नावं आणि त्यांच्या विषयाबद्दल सुद्धा त्यांनी मला माहिती दिली.
तेव्हा मी थोडासा संभ्रमात प्रश्नात पडलो की मी कोणत्या विषयावर बोलायचं, कारण इतके दिग्गज व्याख्याते माझे मित्रच आहेत, ते सर्व माझे परिचित आपल्या सर्वांचे आहेत. ते जर बोलणार असतील तर माझ्यासाठी काय विषय असावा. मग नंतर मी काही दिवसांनी आयोजकांना कळवलं की माझं जे क्षेत्र आहे हे दृष्टीनेतेच्या शिक्षण प्रशिक्षणाच्या क्षेत्रातच माझी जवळजवळ आता 17 वर्षाचा असा थोडासा अनुभव माझा आहे, माझ्या पाठीशी आहे. आणि खाजगी संस्थेमध्ये आणि अनुदानित संस्थेमध्ये सुद्धा मी आता सध्या डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंधविद्यालय अमरावती येथे शिक्षक ह्या पदावर कार्यरत आहे. परंतु ह्यापूर्वी मी द नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड च्या शिक्षण विभागामध्ये सुद्धा एकात्मिक समावेशित शिक्षण कार्यक्रम समन्वयक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आणि त्या अंतर्गत त्या संस्थेच्या माध्यमातून साईट सेवर्स इंटरनॅशनल असेल किंवा आणखी भारतभर कुठल्या संस्था असतील त्या संस्थांसाठी समावेशित शिक्षण कार्यक्रम राबवणे, त्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षक किंवा स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे आणि त्या कार्यक्रमाचं स्वरूप किंवा जो कंटेंट असतो तो तयार करणे आणि त्या कार्यक्रमांची आखणी एकंदरीत हे माझ्याकडे काम होतं. आणि जवळजवळ अर्धा अधिक भारत जवळजवळ ह्या कामानिमित्त मी फिरलेलो आहे. बराच अनुभव तसा माझ्या पाठीशी आहे असं म्हणता येईल. आणि त्या दृष्टिकोनातून मी माझा हा विषय निवडला होता. मला याची जाणीव आहे की आपल्या गटावर बहुतांश श्रोते हे दृष्टीहीन आहेत, परंतु आयोजकांकडून मला जेव्हा असं कळलं की विविध माध्यमांवरून ही व्याख्यानमाला प्रसारित होणार आहे, त्यामुळे ह्या व्याख्यानमालेचं स्वरूप हे अतिशय व्यापक झालेलं आहे. आणि आपले दृष्टीहीन श्रोते जे आहेत त्यांच्यासाठी जरी हा माहितीचा विषय, परिचयाचा विषय असला तरी इतरांमध्ये जेव्हा हा विषय जाईल, इतर जेव्हा ह्या विषयावर ऐकतील तेव्हा त्यांना नक्कीच काहीतरी थोडंसं नवीन आणि एक समाज जागृतीचा भाग म्हणून सुद्धा त्यांना थोडी कल्पना येईल की कशा पद्धतीने दृष्टीहीनांच्या क्षेत्रात शिक्षण पुनर्वसन आणि प्रशिक्षणाचा विकास होत गेला, याबद्दल त्यांना थोडक्यामध्ये याची माहिती मिळेल. म्हणून सुद्धा हा विषय निवडण्याचं हे कारण होतं. आणि ऍज अ प्रोफेशनल त्याआधी सुद्धा मी काही प्रशिक्षणाच्या निमित्ताने बऱ्याच संस्थांमध्ये वास्तव्य केलेलं आहे आणि कशा पद्धतीचं प्रशिक्षण चालतं, काय हवं काय नको यावर नंतर बराचसा अनुभव मला आला. आणि आजकालचं जे आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे आणि ह्या युगामध्ये बऱ्याचशा समस्या होऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण अंध कुठे असणार आहोत उद्या, म्हणजे काल काय होतं, आज काय आहे, वर्तमान परिस्थितीमध्ये काय असायला हवं आणि उद्याच्या दृष्टिकोनातून आज जे आहे ते कितपत पुरेसं ठरू शकेल यावर थोडक्यात मी चर्चा करणार आहे आणि माझे जे विचार आहेत हे तुमच्या समोर मांडणार आहे. आता स्वाभाविकच आहे की ह्या व्याख्यानमालेमध्ये ज्या पद्धतीने मी सांगितलं की माझा विषय आहे की दृष्टीहीनांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन काल, आज आणि उद्या. तर पार्श्वभूमी पाहताना थोडंसं मागे जाताना मी विषयाला सुरुवात करीन की जवळजवळ 2 ते 3 हजार वर्षांपूर्वी पासून आपण ती सुरुवात करूया. आणि विषयाची जी मांडणी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी असणार आहे. कारण मध्ययुगीन काळामध्ये जवळजवळ 17व्या-18व्या शतकामध्ये युरोपमध्ये जी सामाजिक आणि औद्योगिक क्रांती घडून आली आणि त्या सामाजिक आणि औद्योगिक क्रांतीमुळेच दृष्टीहीनांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाला बरीचशी गती मिळाली. आणि तेच वारं मग कालांतराने 19व्या शतकामध्ये भारतामध्ये आलं आणि भारतामध्ये त्याचा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा कालखंड आलेला आहे. त्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे येताना जर आपण पाहिलं, तसं बघितलं तर 2000 ते 3000 वर्षांपूर्वी जर आपण अभ्यास केला तर पूर्वेकडे म्हणजे आपल्याकडे सांस्कृतिक विकास हा बऱ्यापैकी झाला होता. आणि आपण जे पौराणिक कथा वगैरे वाचतो, म्हणजे काव्य वगैरे साहित्यामध्ये आपल्याला अभ्यास आपल्याला आहे, तर त्यामध्ये दृष्टीहीनांचा उल्लेख कुठे आलेला आहे असा तर फारसा तसा उल्लेख आलेला नाही. आपण बघतो की जे ऋषी मुनी आहेत त्यामध्ये एक दीर्घोत्तम ऋषींचा उल्लेख आलेला आहे आणि त्यांनी यजुर्वेदामध्ये काही ऋचांच्या रचना केलेल्या आहेत हे आपल्याला समजतं. परंतु
त्यांच्या शिक्षण प्रशिक्षणाच्या बाबतीत फारशी अशी माहिती आपल्याला मिळत नाही आणि त्यांचे शिष्य कोण होते, त्यांनी रुच्यांची निर्मिती केली, ठीक आहे, परंतु आणखी काही विस्तृत माहिती त्यांच्याबद्दल तशी उपलब्ध पुराणामध्ये आपल्याला दिसून येत नाही. कुठल्या म्हणजे शस्त्रास्त्रांबद्दल त्यांचा माहिती होती का, त्यांनी ती त्यांच्या शिष्यांना दिली का वगैरे, किंवा त्यांचे आश्रम कुठे होते वगैरे, ह्याबद्दल फार अशी माहिती उपलब्ध नाही. त्यानंतर आपल्या सगळ्यांचे सुपरिचित महाभारतामधले महाराज, हस्तिनापूरचे जे राजे होते धृतराष्ट्र, यांचं आपण चरित्र पाहिलं होतं. यांच्या बाबतीत सुद्धा यांचे गुरु कोण होते, हे कुणाचे शिष्य होते, आणि राजा तर ते बनले होते, परंतु कूटनीती किंवा शस्त्रास्त्र विद्येमध्ये ते किती पारंगत होते, कोणतं शस्त्र त्यांचं विशेष, कोणत्या विशेष शस्त्रामध्ये ते पारंगत होते, ह्याबद्दल सुद्धा आपल्याला फारशी माहिती तशी मिळत नाही. ज्ञानी होते, शिकलेले होते, परंतु कूटनीती वगैरे आपण संपूर्ण महाभारताचा अभ्यास केला तर असं कुठे रणनीती ठरवताना राजा म्हटल्यावर कूटनीती, रणनीती हा भाग येतो, परंतु आपण बघितलेलं आहे की किंतु आणि परंतु या शब्दांमध्ये काळ बराचसा गेलेला आहे, आणि जे काय आहे ते पूर्ण महाभारत आपण सगळे जाणतात, त्याबद्दल फार भाष्य न करणे बरे, म्हणजे आपल्या सर्वांना ते परिचितच आहे. तर त्यामुळे तसा शिक्षण प्रशिक्षणाचा काळ कुठला होता हे आपल्या कुठे अशी नोंद नसल्यामुळे, आणि त्यांची जी स्थिती काय होती या सुद्धा बाबतीत फारसा असा आपल्याला कुठे उल्लेख आढळून येत नाही. त्यामुळे सर्वसाधारणपणे असाच समज आपला आहे की एकतर ते भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत होते, किंवा धार्मिक स्थळांमध्ये आपलं वास्तव्य करून राहत होते, अशा पद्धतीने ते होतं. परंतु पश्चिमेकडे त्या काळामध्ये आपण पाहिलं तर युरोपमध्ये अनेक छोटे छोटे राज्य होते, अथेन्स वगैरे, स्पार्टा वगैरे, आणि ह्या भागांमध्ये अनेक छोटे छोटे राज्य होते. आणि राज्य म्हटल्यावर त्यावेळेला युद्ध, आक्रमण, अतिक्रमण वगैरे हा भाग प्रामुख्याने असायचा, प्रकर्षाने तो तिथे होताच. आणि त्यामुळे काय झालं होतं की मधल्या काळामध्ये इतकी युद्धजन्य, इतकी भयानक परिस्थिती युरोपमध्ये निर्माण झाली होती की त्यावेळेचे जे थोर विचारवंत होते, प्लेटो, आपण सर्व त्यांना जाणतोच, आपण त्यांचा अभ्यास केलेला आहे. तर त्या प्लेटोंना एकदा म्हणावं लागलं होतं की सुदृढ राष्ट्र निर्मितीसाठी सुदृढ स्त्री पुरुषांनी एकत्र येऊन सशक्त संतती उत्पन्न करावी. जे म्हणजे सुदृढ राष्ट्रासाठी ही त्यांची व्याख्या होती की सशक्त स्त्री पुरुषांनी एकत्र येऊन सशक्त बालक जन्माला घालावी. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथे समजतं की निशक्त किंवा दुर्बलांची तिथे त्यावेळेला काय अवस्था असेल. आणि उल्लेख सुद्धा थोडाफार प्रमाणात आपल्याला सापडतो. ग्रीक असेल किंवा रशिया असेल, युरोपमधले असे जे बरेचसे देश होते, तिथे ह्या अशा अंध अपंगांना ठार मारलं जात होतं. एकतर डोंगरावरून त्यांचा कडेलोट केला जात होता, किंवा नौकांमध्ये भरून त्यांना भर समुद्रामध्ये फेकून दिलं जात होतं, बुडवलं जात होतं. अशा पद्धतीने त्यांची हत्या केली जात होती, कारण सुदृढ राष्ट्र त्यांना निर्माण करायचं होतं. आणखी काही असू शकतं, एक समाजावर ओझं म्हणून सुद्धा असू शकेल. परंतु दरम्यानच्या काळात काय झालं की आपण जे बिफोर क्राइस्ट, जे आपण बीसी वगैरे म्हणतो, त्या काळामध्ये साधारणपणे ही अशी परिस्थिती होती. परंतु जेव्हा इसवी सन नंतरचा जो कालखंड आला आणि त्यानंतर संपूर्ण युरोपभर धार्मिकतेचा पगडा वाढू लागला, धर्मगुरू आणि धर्मप्रचारकांचं प्रस्थ फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागलं, आणि त्यामुळे राजे सुद्धा निष्प्रभ ठरू लागले, आणि राजांवर सुद्धा ह्या धर्मगुरूंचा प्रभाव पडू लागला, आणि मग अंधश्रद्धा आणि ह्या सर्व गोष्टी आल्या. त्यामुळे सुद्धा मग या घटकाकडे दुर्लक्ष तसं झालं, आणि तो घटक तसा वंचितच राहिला. परंतु एक कुठेतरी भावना अशी जागृत झाली की हे सुद्धा ईश्वराचेच पुत्र आहेत, यांना सुद्धा समाजामध्ये जीवन जगण्याचा अधिकार आहे. तर त्यामुळे ठार मारण्याचं प्रमाण कुठेतरी थोडंसं कमी होत गेलं, आणि चॅरिटी स्वरूपामध्ये त्यांना मग कुठल्या एखाद्या धार्मिक स्थळामध्ये त्यांचं स्थान निश्चित करण्यात आलं. संगीत आणि कलाच्या माध्यमातून ते त्यांचा उदरनिर्वाह करू लागले. परंतु बाकायदा शिक्षण प्रशिक्षण अद्यापही अजून कुठे सुरू झाल्याचा उल्लेख तसा आढळून येत नव्हता. जे काही चरितार्थाचं साधन होतं, उदरनिर्वाहाचं साधन होतं, ते एकतर भिक्षा किंवा धार्मिक स्थळांमध्ये संगीत भजन कीर्तनाच्या माध्यमातून
पश्चिमेकडून पूर्वेपर्यंत संपूर्ण जगभरामध्ये साधारणपणे असा उल्लेख आपल्याला आढळतो. नंतरच्या काळामध्ये सामाजिक जागृती होऊ लागली युरोपमध्ये विशेष करून, आणि सामाजिक जागृतीमध्ये ह्या अंधश्रद्धा, राजेशाही, धर्मगुरूंचा पगडा यांच्या विरुद्ध एक जनमत तयार होऊ लागलं. आणि इंग्लंडमध्ये सुरुवातीला एकदम 13व्या शतकामध्ये मानवी अधिकार किंवा मानवी हक्क या संदर्भात कायदे करण्यात आले, आणि हळूहळू संपूर्ण युरोपभर ही जी सामाजिक क्रांती आहे ही पसरू लागली. आणि धर्मगुरूंचा पाडाव आणि राजेशाही उलटून टाकण्याच्या बाबतीत आपण इतिहासामध्ये ज्या राज्यक्रांती वगैरे पाहिलेल्या आहेत, त्याचा परिणाम असा झाला की मानवी अधिकारांबद्दल लोक जास्त जागरूक होऊ लागली. त्यावेळेचा जो समाज होता, तो समाज हा मानवी अधिकारांच्या बाबतीत जास्त जागरूक होऊ लागला. अनेक मिशनरीज एकत्र आल्या आणि त्यांनी ठरवलं की जे दुर्बल घटक आहेत अशा घटकांसाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. त्यांना सुद्धा समाजामध्ये जगण्याचा, वावरण्याचा अधिकार आहे, आणि त्यांचा अधिकार सुद्धा, जगण्याचा अधिकार जेव्हा मान्य करण्यात आला त्यावेळेला कुठे ह्या दुर्बल घटकाच्या शिक्षण प्रशिक्षणाच्या प्रक्रियेचा म्हणजे आरंभ झाल्याचा उल्लेख आपल्याला साधारणपणे आढळतो. आणि त्याचाच परिणाम असेल मग आपण ते जॉन मिल्टन सीगल असतील किंवा जे अनेक कवी वगैरे त्या काळामध्ये होऊन गेले. आपल्या भारतामध्ये त्याच दरम्यानच्या काळामध्ये सूरदास होते, परंतु सूरदास हे सुद्धा अशिक्षितच होते. आपल्या अनुभवावरून आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांनी अतिशय छान अभंग वगैरे लिहिले, ज्या कृष्ण लीला, रासलीलांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. एक डोळस व्यक्तीच्या तुलनेत म्हणजे त्याच्या बरोबरी तोडीस तोड असं ते त्यांच्या त्या रचना आहेत. परंतु शिक्षणाच्या बाबतीत जर म्हटलं तर ते अशिक्षितच होते. तसं जॉन मिल्टन सीगलच्या बाबतीत वगैरे नव्हतं. ते थोडंफार कुठेतरी शिकल्याचं आपल्याला सापडून येऊ शकतं. कोणत्या पद्धतीने तर तिथे हळूहळू मी अपंग असा शब्द वापरणार नाही आता, कारण आपण दृष्टीहीनांच्या बाबतीत पाहतो आहोत. इतर दिव्यांगांची स्थिती काय होती याबद्दल फारसं तसं उपलब्ध माहिती नसल्यामुळे मी आपल्या दृष्टीहीनांच्याच बाबतीत थोडंसं जास्त भाष्य करीन. तर सुरुवात अशी झाली की मग या मिशनरीजच्या माध्यमातून किंवा तिथल्या ज्या संस्था होत्या त्यांनी या दृष्टीहीनांना शिक्षण वजा प्रशिक्षण अशा पद्धतीने शिकवायला सुरुवात केली. म्हणजे ज्या बाल्य अवस्थेत खरं तर शिक्षणाची सुरुवात होते, परंतु समाज जागृती नसल्यामुळे, अंधत्व काय आहे हे माहीत नसल्यामुळे आणि बऱ्याचशा अंधश्रद्धा असल्यामुळे हे बरचसं त्यांचं बालपण हे दुर्लक्षित, वंचित अशा पद्धतीने जायचं. आणि मग नंतर ते जेव्हा त्यांच्या कुमार वयात किंवा युवा अवस्थेत बाहेर पडायचे त्यावेळेला मग ते समुदायाच्या आणि समाजाच्या संपर्कात येत होते. आणि मग अशा व्यक्तींना एकत्र ठेवून कुठेतरी त्यांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाची व्यवस्था केली जात होती. आता त्यावेळेला शिक्षणावर भर तसा फार कमी होता. एक प्रकारचं प्रशिक्षणच म्हणजे स्थानिक संसाधनांचा वापर करून विविध वस्तू त्यांच्याकडून तयार घेतल्या जात होत्या. कारण आपण बघितलं की त्या काळामध्ये तसं औद्योगिक क्रांतीचा विकास होऊ लागला होता आणि जे छोटे छोटे ग्राम उद्योग, कुटीर उद्योग होते हे हळूहळू नष्ट होऊ लागले होते आणि मोठमोठ्या मशिनरीचा शोध त्या काळामध्ये लागत होता. परंतु दृष्टीहीनांकडून एक चॅरिटी बेस म्हणून किंवा त्यांना एक उदरनिर्वाहाचं साधन मिळावं म्हणून अशा पद्धतीचं एक हलकं फुलकं प्रशिक्षण दिलं जात होतं आणि त्यांच्याकडून स्थानिक संसाधनांचा वापर करून तिथे त्या लोकल स्वरूपाच्या वस्तू बनवून विकल्या जात होत्या आणि त्या पद्धतीने त्या संस्था या दृष्टीहीनांचं पुनर्वसन करत होते. किंवा मग संगीत क्षेत्रामध्ये असं लक्षात आलं की यांची श्रवण शक्ती फार छान असते आणि ऐकण्याची शक्ती असल्यामुळे संगीतच्या बाबतीत सुद्धा संगीताचं प्रशिक्षण वगैरे देण्यात आलं आणि अनेक दृष्टीहीन वादक ह्या धार्मिक स्थळांमध्ये मग आपला उदरनिर्वाह करू लागले होते. पियानो असेल किंवा अकॉर्डियन असेल किंवा आणखी कुठले वाद्य असतील त्या वाद्यांच्या माध्यमातून आणि गायनाच्या स्वरूपातून, कथाकथन, कीर्तनाच्या माध्यमातून मग ते आपला उदरनिर्वाह करू लागले होते. आता हळूहळू हे असं लक्षात आलं काही समाज सुधारकांच्या की जो काही म्हणजे शिक्षणाचा जो भाग आहे हा सुद्धा यांच्या वाट्याला आला पाहिजे. शिक्षण सुद्धा यांना दिलं गेलं पाहिजे. अक्षर ओळख वगैरे यांना शिकवलं गेलं पाहिजे. जे काही साहित्य आहे जे किंवा समाजामध्ये जे काही ज्ञान आहे हे ज्ञान सुद्धा
त्यांना मिळालं पाहिजे. तर त्यासाठी अनेकांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने वेगवेगळे प्रयोग केले आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी दृष्टीहीन व्यक्तींना, आता मी तुम्हाला वर सांगितलंच आहे की आपल्याकडे आज जे आपण बाल्यावस्थेत शिक्षण घेतो 0 ते 18 वर्ष हे शिक्षणाचं तसं वय आपण मानतो बाल्यावस्थेतलं, म्हणजे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण वगैरे पर्यंत. तर तसं त्या काळामध्ये नव्हतं. त्यावेळी दृष्टीहीनांना एक अजून लक्षात आलं त्या समाज सुधारकांच्या अनुभवावरून, आणि जसजसं ते समाजामध्ये मिसळू लागले, एकत्र होऊ लागले आणि समाजाने त्यांना स्वीकारलं एक समाजाचा घटक म्हणून, जेव्हा त्यांनी त्यांच्याकडे पाहायला सुरुवात केली, दृष्टीहीनांकडे पाहायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या असं सुद्धा लक्षात आलं की श्रवण शक्ती तर यांची आहेच, परंतु स्पर्शशक्ती सुद्धा या व्यक्तींची उत्कृष्ट असते. आणि मग त्या त्या ठिकाणच्या स्थानिक किंवा त्या राज्यातील लोकांनी आपापल्या लिपी उठावदार स्वरूपामध्ये तयार करून ह्या दृष्टीहीनांसाठी छोट्या छोट्या कथा वगैरे असतील किंवा जे काही ज्ञान असं आहे सामान्य लिपीमध्ये उपलब्ध, ते देण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. किंवा काही समाज सुधारकांनी आपले विशिष्ट लिप्या डेव्हलप केल्या होत्या, त्यावेळेला विकसित केल्या होत्या आणि त्या माध्यमातून ते दृष्टीहीनांना शिकवायचे. तर त्यासाठी ते लाकडाचे ठोकळे असतील, दोऱ्या असतील किंवा चांबडे असतील, खिळे असतील, स्क्रू असतील, अशा विविध पद्धतीचा वापर करून ते त्या पद्धतीने उठावदार अक्षर काढून त्या दृष्टीहीनांना त्यावेळी शिकवलं जात असे. आता त्यावेळेला होतं असं की साधारणपणे की अशा पद्धतीने जी साहित्य निर्मिती होत होती, शिक्षणाचं जे मटेरियल तयार होत होतं हे इतकं मोठं होत होतं, म्हणजे हेवी होतं. एकतर ते दृष्टीहीन व्यक्तीच्या अवाक्याच्या बाहेर होतं, म्हणजे हाताच्या बाहेर सुद्धा होतं. कारण एक पुस्तक आपण पाहिलं तर ते सहज हातात धरून वाचू शकतो. आज ब्रेल पुस्तक सुद्धा आपण सहज आपल्या मांडीवर किंवा टेबलवर ठेवून वाचू शकतो. परंतु जर असे ठोकळे एका ठोकळ्यावर एखादं अक्षर लिहिलं, मग दुसऱ्या ठोकळ्यावर दुसरं अक्षर लिहिलं आणि असे किती एका शब्दामध्ये किती अक्षर असतील आणि अशा पद्धतीने जर त्याला ते वाचायला दिलं तरी फार वेळ खाऊ पद्धत होती आणि अतिशय त्रासिक पद्धत होती. परंतु तरी सुद्धा आभार मानावे लागतील त्या वेळच्या त्या समाज सुधारकांच्या किंवा जे कोणी तज्ज्ञ होते ज्यांनी अशा पद्धतीचे प्रयोग करून दृष्टीहीनांना शिकवण्याचा प्रयत्न केला. मुख्य धारेशी समाजाच्या मुख्य धारेत आणण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला होता तो खरंच वाखाणण्यासारखा होता. आणि एकंदरीतच ती परिस्थिती अशी सुरू होत असताना मिशनरीजचा उदय झाला होता. अनेक चॅरिटीच्या माध्यमातून, मिशनरीजच्या माध्यमातून शाळा आणि प्रशिक्षण केंद्र त्यावेळेला चालवले जायचे. जसं आपल्या भारतामध्ये फार पूर्वी पर्णकुटी वगैरे व्यवस्था होती, परंतु नंतर परकीय आक्रमण जेव्हा झाली त्यावेळेला ही व्यवस्था मागे पडत चालली आणि मग त्या परकीय आक्रमणांच्या काळामध्ये ज्या त्यांनी दिलेल्या शिक्षण व्यवस्था असेल त्या शिक्षण व्यवस्थांमध्ये आपल्याला समावून घ्यावं लागलं होतं. तर तसं तिथे युरोपमध्ये नव्हतं. युरोपमध्ये या मिशनरींनी दृष्टीहीनांसाठी सुद्धा काम करायला सुरुवात केली आणि शोध रिसर्च वगैरे त्यांनी करायला सुरुवात केली. एक एक अनुभव त्यांना जसा यायला लागला तसा त्यांनी मग आपल्या तंत्रज्ञानामध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये बदल करून त्या टेक्नॉलॉजीचा त्यावेळेला उपयोग करून दृष्टीहीनांना शिक्षित आणि प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला. आता पहिली शाळा जी उघडली गेली, म्हणजे जो आपल्याला इतिहास सापडतो, इतिहासामध्ये जी माहिती आपल्याला मिळते दृष्टीहीनांसाठी, जगातली पहिली शाळा फ्रान्समध्ये उघडली गेल्याचा आपल्याला उल्लेख मिळतो 1779 साली. आणि त्यावेळेला एक रिटायर्ड सैन्य अधिकारी होते व्हॅलेंटाईन हो, हे सुद्धा नंतर मिशनरीशी जोडले गेले होते आणि त्यांनी सुद्धा समाज कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं होतं. त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये भरीव असं काम केलं आणि त्यांच्या माध्यमातूनच ही पहिली शाळा फ्रान्समध्ये उघडली गेली. आणि फ्रान्सवा लासवा हा पहिला त्यांचा तसा विद्यार्थी होता. त्यांनी एकदा बघितलं की हा जो फ्रान्सवा लासवा आहे हा व्हॅलेंटाईन हूनी टाईप केलेलं, म्हणजे त्यावेळेचे जे टाईपरायटर होते, जुने टाईपरायटर तुम्हाला माहित आहे आजकाल आपण संगणकावर टाईप करतो, परंतु जुने टाईपरायटर वगैरे तुम्ही बघितले असतील, फॅसिटचे असतील, रेमिंग्टन असतील, गोदरेज वगैरे असतील, तर त्या टाईपरायटरवर टाईप केलेलं पत्र टेबलवर ते पडलं होतं आणि तो फ्रान्सवा लासवा ते हाताळत होता आणि त्या स्ट्रोक्सचा जो परिणाम त्या कागदावर झाला होता, म्हणजे उठावदार काही अक्षरं तिथे उमटली होती, ती अक्षरं तो पाहण्याचा प्रयत्न करत होता.
तेव्हा व्हॅलेंटाईन होऊच्या हे लक्षात आलं की आपण जर हीच आपली जी इंग्रजी किंवा रोमन अक्षरं आहेत यांना जर आपण कागदावर अशा पद्धतीने उठावदार स्वरूपात जर उपलब्ध करून दिलं साहित्य, तर दृष्टीहीनांचं शिक्षण हे अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. जे एकदम जड पद्धतीचं होतं जुन्या काळामध्ये, म्हणजे आधीचा जो काळ होता त्याच्यामध्ये ह्या सर्व वस्तू स्टोअर करणं सुद्धा कठीण होतं आणि ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते फार म्हणजे अतिशय कॉम्प्लिकेटेड ती प्रक्रिया होती. मी तुम्हाला वर जसं एक्सप्लेन करून सांगितलं त्या पद्धतीने. तर ह्या पद्धतीने त्यांच्या लक्षात आलं की अशा जर पद्धतीने आपण जर केलं तर एखाद्या कागदावर अनेक अक्षरं उमटवून त्यांना शिकवता येतं आणि शब्द पद्धतीने वगैरे शिकवता येऊ शकतं. आणि त्यांनी मग फ्रेंच लिपीचा वापर करून दृष्टीहीनांना उठावदार पद्धतीने शिकवायला सुरुवात केली आणि याचा प्रचार प्रसार पुढे झाला आणि मग रोममध्ये, इटलीमध्ये रोमन लिपी उठावदार स्वरूपात आणि असा हा एकंदरीत उदय शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षणाची ही अशा पद्धतीने सुरुवात झाली. आता हा फ्रान्सवा लासवा हा त्यावेळेला युवा अवस्थेतला दृष्टीहीन व्यक्ती होता. तो कुठल्या बाल्यावस्थेतला वगैरे नव्हता. परंतु आता ती शाळा जेव्हा सुरू झाली त्यावेळेला मग दृष्टीहीनांसाठी शाळा उघडलेल्या फ्रान्समध्ये जेव्हा सगळीकडे चर्चा सुरू झाली त्यावेळेला मग जे असे दृष्टीहीन होते तिथे त्या शाळेमध्ये येऊ लागले आणि हळूहळू ही जी संकल्पना आहे दृष्टीहीनांसाठी विशेष शाळा, आवासीय शाळा किंवा रेसिडेन्शियल स्कूल्स ज्याला म्हणतो, स्पेशल ती फक्त दृष्टीहीनांसाठी असेल, ही संकल्पना हळूहळू पुढे येऊ लागली आणि संपूर्ण फ्रान्समध्ये मग अशा काही शाळा उघडल्या. मग त्यानंतर इंग्लंड असेल, इटली असेल, हळूहळू ते प्रस्ताव पुढे अमेरिकेत, कारण अमेरिकेत सुद्धा 16व्या शतका आधीचा इतिहास हा फारसा असा काही विशेष नाहीये, कारण तिथे रेड इंडियन तिथले स्थानिक लोक होते. परंतु इंग्लिश वसाहतीने तिथे जेव्हा आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये सुद्धा हा विकास झपाट्याने होऊ लागला आणि अनेक शाळा दृष्टीहीनांसाठी उदयाला आल्या. आणि त्यानंतर मग लुईस ब्रेलचं तर आपल्याला योगदान माहितच आहे. लुईस ब्रेलनी मग अशाच पद्धतीच्या स्पर्शीय लिपीचा उपयोग करून दृष्टीहीनांसाठी 6 टिंबांची लिपी तयार केली. आता आपल्या सर्व दृष्टीहीनांना तो सगळा इतिहास माहित आहे आणि बरचसा आपण त्या विषयावर 4 जानेवारी 6 जानेवारी वर्तमानपत्रातून सुद्धा जी इतर डोळस मंडळी आहे ती वाचतच असेल आणि बरेचसे जे आहेत ते माहिती मिळवतात, शिकतात सुद्धा. काही डोळस व्यक्ती असे आहेत की ते उत्साहाने ब्रेल लिपीचं शिक्षण घेतात आणि मी सुद्धा भारतभर बऱ्याच असे व्हॉलेंटियर्स तयार केलेले आहेत किंवा जे सामान्य शाळेतले शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा इच्छा दर्शवली आणि त्यांनी सुद्धा ह्या ब्रेल लिपीचं शिक्षण घेतलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी असं होत आहे. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत आता जे समग्र शिक्षा अभियान म्हणून आपण ज्याला ओळखतो ते सुद्धा अशा पद्धतीचा उपक्रम राबवतात आणि व्हॉलेंटियर्स तयार होण्यासाठी किंवा दृष्टीहीनांचे जे पालक असतील किंवा शिक्षक असतील त्यांना दृष्टीहीनांना सेवेचा लाभ मिळावा, दृष्टीहीन कुठेही मागे पडू नये यासाठी ब्रेल लिपी तशा पद्धतीने शिकवली जाते. तर यावर मी फार असं मोठं भाष्य करणार नाही, परंतु अशा पद्धतीने युरोपमध्ये शिक्षणाला आणि प्रशिक्षणाला प्रामुख्याने प्रशिक्षणच होतं. प्रशिक्षण हा प्रथम भाग होता आणि शिक्षण हा तसा दुय्यम भाग होता. त्यामुळे संगीत आणि विविध वस्तू निर्माण करणे, हस्तकला वगैरे असेल च्या माध्यमातून वगैरे हा सगळा भाग होता. आणि मग कालांतराने हळूहळू शिक्षणाला प्राधान्य दिलं गेलं आणि शिक्षण म्हणजे प्रथम आणि मग प्रशिक्षण दुय्यम अशा पद्धतीने तिथला हा विकास होत गेला. आणि हळूहळू 19व्या शतकापर्यंत हे वारं भारतामध्ये सुद्धा आलं, कारण भारतामध्ये त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांचं राज्य असल्यामुळे मिशनरीजची जी संस्कृती होती ती भारतामध्ये सुद्धा होती. त्यावेळेला अनेक मिशनरींच्या शाळा ह्या दुर्गम भागापर्यंत पोहोचल्या होत्या. आदिवासी असतील किंवा वंचित जो घटक त्यावेळेचा असेल तिथपर्यंत पोहोचली होती. आणि असाच एक प्रसंग होता मद्रास, त्यावेळेला आपण ज्याला चेन्नई म्हणून ओळखतो, मद्रासमध्ये एक दृष्टीहीन भिकारी प्रेसिडेन्सी कॉलेजच्या बाहेर भीक मागत होता आणि ॲनी शार्प नावाच्या त्या लेक्चरर तिथे त्या होत्या, प्रिन्सिपॉल होत्या त्या प्रेसिडेन्सी कॉलेजच्या. 19व्या शतकातलं ते 8वं दशक होतं, 80 ते 90च्या काळातलं. तर तो भिकारी तिथे भीक मागता म्हणजे भीक मागायला गेला तर त्या
अॅनी शार्प नावाच्या ज्या प्रिन्सिपल मॅडम होत्या त्यांनी त्या भिकाऱ्याला ठणकावून सांगितलं की इथे शिक्षण मिळतं, इथे भीक मिळत नाही. त्यामुळे त्याला त्यांनी हाकलून द्यायचा प्रयत्न केला, परंतु तो दृष्टीहीन जो व्यक्ती होता तो सुद्धा चिवट होता आणि त्याने म्हटलं की ठीक आहे, तुम्ही भीक देऊ शकत नाही तर मला शिक्षणच द्या. आणि कुठेतरी अॅनी शार्प हल्ल्या त्यांना जाणीव झाली की का आपण असं करू शकत नाही, का अशा व्यक्तींना शिकवू शकत नाही. आणि मग त्यांनी बराचसा विचार केला, चर्चा केली आणि मिशनरीच्या माध्यमातून आपण जे बघतो भारतामध्ये जी पहिली शाळा अमृतसरमध्ये जी आली अॅनी शार्प मेमोरियल, ती सुरू झाली. नंतर कालांतराने ती देहरादूनला आली. देहरादूनचं जे आज अॅनी शार्प, आज सुद्धा त्याचं नाव तेच आहे त्या शाळेचं नाव, परंतु NIVHच्या प्रांगणामध्ये ती शाळा तिथे आज सुद्धा आहे. अशा पद्धतीने भारतामध्ये सुद्धा मग मिशनरीजच्या माध्यमातून शाळा सुरू झाल्या आणि हळूहळू मिशनरीजच्या बरोबर आपल्या भारतातले स्थानिक जे लोक होते किंवा हुशार होते किंवा मधून अंध झाले असतील अन्य कारणांमुळे, त्यांनी सुद्धा मग भारतातल्या विविध भागामध्ये दृष्टीहीनांसाठी ह्या अशा निवासी पद्धतीच्या शाळा सुरू केल्या. आता मी जसं वर सांगितलं की भारतामध्ये आपण याचे 2 भाग करूया, स्वातंत्र्यपूर्वी आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये दृष्टीहीनांचं शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसन हे कसं घडत गेलं. कारण पश्चिमेकडे आता याचा विकास फार छान झाला होता. अतिशय नावाजलेल्या शाळा, हिल्टन पर्किन्स असेल अमेरिकेमधलं किंवा रॉयल नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर दी ब्लाइंड इंग्लंडचं असू शकतं किंवा डॅनिश असोसिएशन फॉर दी ब्लाइंड किंवा नॉर्वेन असोसिएशन फॉर दी ब्लाइंड, अशा अनेक संस्था त्यावेळेला उदयाला आल्या आणि शिक्षणाला प्राधान्य प्रथम त्यांनी दिलं आणि बाल्यावस्थेतच मुलं हेरून आणून आणि त्यांना त्या शाळेमध्ये शिकवलं गेलं आणि नंतर प्रशिक्षित करून त्यांना स्वावलंबी बनवण्यात आलं होतं. आणि कालांतराने तिथे समावेशित शिक्षा कार्यक्रम, कारण मग नंतर लोकांच्या लक्षात आलं की हा जो भाग आहे दृष्टीहीनांना निवासी शाळांमध्ये कोंडून ठेवणं किंवा घरापासून दूर ठेवणं, आता तिथे प्रायव्हेट शिक्षक अपॉइंट करणं हे सहज शक्य होतं. तिथली जी आर्थिक व्यवस्था होती त्या आर्थिक व्यवस्थेला हे सहज शक्य होतं. त्यामुळे मग प्रायव्हेट शिक्षकांच्या माध्यमातून दृष्टीहीनांना शिकवलं जाऊ लागलं, ज्याला आपण पुढे आयटिनरंट म्हणजे इंटिग्रेटेड एज्युकेशन, त्याचं नाव बरंचसं बदलत गेलं. सुरुवातीला ते इंटिग्रेटेड होतं, मग नंतर इन्क्लुझिव्ह झालं. अशा पद्धतीने ही संकल्पना तिथे विकसित होऊ लागली आणि 1947 नंतर भारतामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा हा प्रवास पुढे जाऊ लागला. त्यावर थोडासा आता मी प्रकाश टाकीन, कारण युरोपमध्ये हा विकास झाला आणि युरोपमधल्या बऱ्याचशा शाळा नावाजलेल्या ज्या निवासी शाळांकडून समावेशी शिक्षणाकडे त्यांचा प्रवास सुरू झाला आणि आज मेजॉरिटी विद्यार्थी तिथे समावेशी शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत शिक्षण घेताना आपल्याला आढळत आहेत. आणि आधुनिक तंत्रज्ञान वगैरे, तिथल्या आर्थिक परिस्थिती, तिथली जी समाज रचना, ह्या सर्व गोष्टींचा त्यांना नक्कीच तसा फायदा झाला. परंतु भारतामध्ये काय परिस्थिती होती आता आपण त्या 2 भागांमध्ये पाहूया. स्वातंत्र्यपूर्व काळ थोडक्यात मी आता सांगेन आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मग नंतर कसा विकास होत गेला यावर थोडासा प्रकाश टाकतो. 1887 ला भारतामध्ये पहिली अंधशाळा अमृतसरला उघडल्यानंतर पुढच्या काही वर्षातच संपूर्ण भारतभर अशा अनेक शाळा उघडल्या गेल्या आणि यामध्ये मिशनरीजचा प्रमुख सहभाग होता. आणि जे त्या शहरातले दानशूर किंवा उद्योगपती व्यक्ती होते, अशा व्यक्तींनी, सुशिक्षित लोकांचा एक ग्रुप तयार होऊन बऱ्याच ठिकाणी शाळा उघडल्या गेल्या. आणि आता ब्रेलचा प्रचार आणि प्रसार झाला असल्यामुळे भारतामध्ये सुद्धा ब्रेल आलं होतं. त्यामुळे शिक्षणाचं माध्यम ही स्पर्शीय लिपी जी आहे ब्रेल तीच होती. परंतु ब्रेलचं प्रारूप मात्र प्रत्येक राज्यामध्ये वेगळं वेगळं होतं. म्हणजे ब्रेल ही 6 टिंबांची लिपी आहे हे आपण अंध व्यक्ती जाणतोच, परंतु त्या ठिकाणी ते जे तज्ज्ञ शिक्षक होते, अंध शिक्षक, ज्यांनी ब्रेलचं थोडंसं प्रशिक्षण घेतलं होतं, त्यांनी आपापल्या पद्धतीने या 6 टिंबांची रचना करून अक्षर रचना आणि ब्रेल लिपी तयार केली होती. आणि त्यामुळे मग भारतामध्ये सुद्धा अनेक प्रारूप असे उपलब्ध होते आणि त्या माध्यमातून शिक्षण सुरू झालं होतं. आणि शिक्षणाच्या जोडीला प्रशिक्षण सुद्धा सुरू होतं, कारण त्यावेळेला शाळेत येण्याचं जे वय होतं ते एक वयात आलेला दृष्टीहीन व्यक्तीच तिथे जात होता. आज सारखं बाल्यावस्थेपासून त्यावेळेला शिक्षण उपलब्ध नव्हतं, त्यामुळे
कुठल्याही वयाची अंध व्यक्ती असायची तिला त्या निवासी म्हणजे वसतिगृहामध्ये ठेवलं जायचं आणि त्याला शिक्षण आणि प्रशिक्षण या दोन्ही गोष्टी दिल्या जायच्या. इथे सुद्धा स्थानिक संसाधनांचा वापर करून जे काही व्यवसाय पूर्व आणि व्यवसाय प्रशिक्षण तिथे दिलं जात होतं आणि अशा पद्धतीने त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. संगीत हा एक प्रमुख विषय बनला होता दरम्यानच्या काळामध्ये आणि मग गणित असेल, विज्ञान असेल, इतर विषय जे आहेत हे ब्रेलच्या माध्यमातून शिकवले जाऊ लागले होते. कालांतराने मी तुम्हाला सांगितलं की ब्रेलचा सुद्धा विकास होत गेला आणि स्वातंत्र्यानंतर 1952 साली विश्वस्तरावर युनिफाईड इंग्लिश ब्रेल कोड अस्तित्वात आलं आणि त्याच्याच धर्तीवर भारतीय ब्रेल कोड सुद्धा आलं आणि ब्रेलमध्ये एक समानता आली, युनिफिकेशन आलं. त्यामुळे असं झालं की जगातील सर्व व्यक्ती इंग्लिश ब्रेल वाचू शकत होते आणि भारतामध्ये सुद्धा आपण त्या पद्धतीने भारतातली कुठलीही भाषा असेल, जरी ब्रेलचं ज्ञान असेल तर ती आपण वाचू शकतो, बऱ्यापैकी त्या भाषेतलं ब्रेल लिपीमध्ये वाचन करू शकतो. तर अशा पद्धतीने युनिफाईड इंग्लिश ब्रेल आणि भारतीय ब्रेलचा विकास 1952 साली झाला आणि ब्रेलचा वापर सर्रास होऊ लागला आणि आज तर ही स्थिती आलेली आहे की ब्रेलला आपण 4 जानेवारी हा आंतरराष्ट्रीय ब्रेल दिवस साजरा करतो. असो, तर शाळांकडे येताना आता आपण बघितलं की स्वातंत्र्यापूर्वी फारसा जो भर होता हा व्यवसाय प्रशिक्षणावरच होता आणि थोड्याफार प्रमाणामध्ये शिक्षण सुद्धा दिलं जात होतं. याचाच परिणाम म्हणून देहरादूनला 1946 साली सर्वात पहिलं कार्यशाळा किंवा कर्मशाळा ज्याला म्हणतो म्हणजे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र जे आहे, ट्रेनिंग सेंटर फॉर दी ॲडल्ट ब्लाइंड, TCAB ज्याला म्हणतो, ते सुरू झालं. आज सुद्धा ते त्या प्रांगणामध्ये आहे आणि तिथे पहिलं व्यवसाय प्रशिक्षण केंद्र भारतातलं ते देहरादूनमध्ये सुरू झाल्यानंतर तिथे ट्रेनिंग सुरू झालं म्हणजे एका प्रकारचं. आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये शाळा ज्या आहेत, आता स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचं स्वरूप वगैरे बदलू लागलं कारण शिक्षण आता स्वतंत्र भारतामध्ये ही समवर्त सूचीमध्ये समावित असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतली ही गोष्ट होती. त्यामुळे दृष्टिहीनांसाठी ज्या शाळा पुढे उदयाला आल्या त्या तर शासकीय स्तरावरच्या म्हणजे संपूर्ण अनुदानित शासकीय शाळा आणि काही NGO द्वारा किंवा स्वयंसेवी संघटनांद्वारे चालवल्या जाणाऱ्या अंशतः म्हणजे त्यावेळेला अनुदान तसं दिलं जात नव्हतं. ज्या संस्थांनी ह्या शाळा सुरू केल्या होत्या त्या उद्योगपतींच्या आणि जे धनी व्यक्ती होते त्या शहरातले एलिट ग्रुप जो होता सुशिक्षित, अशांच्या माध्यमातून आणि काही ठिकाणी ज्या शाळा सुरू झाल्या त्या जे कोणी संत महंत होते वगैरे त्या काळातले त्यांच्या माध्यमातून सुद्धा ह्या शाळा सुरू झाल्या होत्या. शासकीय शाळा मात्र फार कमी प्रमाणामध्ये सुरू करण्यात आल्या होत्या आणि सुरुवातीला अंधांचं जे शिक्षण प्रक्रिया होती ती मानव संसाधन विकास मंत्रालय म्हणजे MHRDच्या अंतर्गत येत होतं आणि 1974 पासून हे मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट डिपार्टमेंटकडे म्हणजे MSJE कडे, सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आणि तेव्हापासून शाळांना अनुदान मिळणं सुरू झालं होतं. शासकीय ज्या संस्थेद्वारा स्वयंसेवी संघटनांद्वारा ज्या शाळा चालवल्या जात होत्या त्या शाळांना अनुदान मिळणं सुरू झालं. त्यामुळे स्वाभाविकच आहे की सुरुवात जी झाली ती ह्या निवासी अंधशाळा किंवा रेसिडेन्शियल ब्लाइंड स्कूल्स या स्वरूपात झाली होती आणि त्यामुळे ह्या शाळांचं संपूर्ण देशभर भरपूर असं पीक आल्यासारखंच आपण म्हणूया त्याला, म्हणजे भरपूर शाळा अशा उघडल्या गेल्या. तिकडे उत्तरेकडच्या पूर्वेकडच्या राज्यांमध्ये आज सुद्धा 1ली ते 12वी पर्यंत ज्या शासकीय शाळा आहेत म्हणजे संपूर्ण सरकारी अनुदानावर, लखनौ, गोरखपूर, बस्ती, बांदा, बिहारमध्ये पटना वगैरे असेल तर 1ली ते 12वी पर्यंत तिथे निवासी विद्यालय 12वी पर्यंतचे वर्ग तिथे चालतात. परंतु काही ठिकाणी जसं महाराष्ट्र असेल 1ली ते 4थी पर्यंत काही शाळा आहेत तर काही शाळा 7वी पर्यंत आहेत. अलीकडे बिना अनुदानित तत्वावर 10वी पर्यंत सुद्धा या शाळा चालवल्या जातात आणि ह्या शाळांमध्ये जो नियमित पाठ्यक्रम आहे म्हणजे रेग्युलर करिक्युलम तो शिकवला जाऊ लागला आणि त्यासोबतच मग खेळाचं सुद्धा शिक्षण दिलं गेलं. हस्तकला, इतर ज्या व्यवसायपूर्व कौशल्य जे आहेत काही शाळांमध्ये भरतकाम असेल, हस्तकला असेल, ओरिगामी म्हणजे कागदापासूनच्या वस्तू बनवण्याचं असेल, दोऱ्यांपासून वगैरे ह्या सर्व गोष्टी, चेअर आणि रिकेनिंग हा फार मोठा प्रमुख भाग होता. चेअर रिकेनिंग म्हणजे खुर्च्या विणणे, वेदकाम करणे, विणकाम करणे हा भाग तिथे शिकवला जाऊ लागला विद्यार्थ्यांना शाळेबरोबरच आणि प्रामुख्याने. त्याच्यानंतर
शाळांच्या बाबतीत हे निवासी शाळांचं सुरू असताना एक असं लक्षात आलं की ह्या शाळांना म्हणजे अनुदानित शाळा असल्या कारणाने तिथे विद्यार्थ्यांची संख्या ही मोजकीच असावी लागते, कारण तिथली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनुसार त्या शाळांना अनुदान मिळतं. परंतु वास्तवातलं चित्र हे असं होतं की शालेय शिक्षण घेणारा जो वयोगट होता अंध मुलांचा, हा निवासी शाळेत असलेल्या अंध विद्यार्थ्यांपेक्षा कितीतरी पटीने मोठा होता. आणि ह्या सर्वांना निवासी शाळांमध्ये समावेश करून घेणं शक्य नव्हतं, ही एक गोष्ट होती. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक पालक आपल्या पाल्याला निवासी शाळांमध्ये टाकू इच्छित नव्हते, कारण त्यांना त्यांच्या काहीतरी गैरसमजुती असतील, चुकीच्या समजुती असतील, त्यामुळे त्या निवासी शाळांमध्ये टाकू इच्छित नव्हते किंवा आपल्या पाल्याला ते आपल्यापासून दूर ठेवू इच्छित नव्हते. यामुळे मग जे मगाशी उल्लेख केला वर की युरोपियन देशांमध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीला समावेशित शिक्षण कार्यक्रम, ज्याला सुरुवातीला एकीकृत शिक्षण कार्यक्रम असं नाव दिलं होतं, इंटिग्रेटेड एज्युकेशन नाव दिलं होतं, तर भारतामध्ये सुद्धा त्याचं वारं आलं. आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या. भारतातले जे तज्ज्ञ व्यक्ती होते ह्या क्षेत्रातले, जे अनुभवी व्यक्ती होत्या, त्या व्यक्तींनी ह्या अशा परिषदा अटेंड केल्या आणि त्यानंतर भारतामध्ये सुद्धा इंटिग्रेटेड एज्युकेशन ही संकल्पना पुढे येऊ लागली. आणि आपल्या ज्या अंधशाळा होत्या, जिथे मी तुम्हाला वर सांगितलं की 4थी पर्यंत तिथे शिक्षणाची व्यवस्था होती, तर 5वी पासून ही मुलं, आणि ज्या शाळेमध्ये 7वी पर्यंत व्यवस्था होती, तर 8वी पासून ही मुलं इंटिग्रेटेड एज्युकेशन सिस्टीम मध्ये शिकत होती. म्हणजे समावेशित एकीकृत शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत डोळस मुलांबरोबर तिथल्या सामान्य शाळांमध्ये जाऊन शिकत होती. परंतु कालांतराने मग असा भाग आला की सुरुवातीपासूनच अशा मुलांना ह्या व्यवस्थेमध्ये शिक्षण का देऊ नये, आणि मग त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले. आणि खाजगी संस्थांचा ह्यामध्ये वाटा प्रामुख्याने होता. खाजगी संस्थांमध्ये नॅब असेल, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, किंवा ब्लाइंड रिलीफ असोसिएशन असेल, यांचं पूर्ण देशभरामध्ये जाळं तयार होतं. यांनी ह्या गोष्टीला गती दिली आणि जी मुलं शाळेमध्ये जाऊ शकत नाहीत किंवा जे चांगल्या घरचे विद्यार्थी आहेत, श्रीमंत घरातले, कारण एक असा समज होता की ह्या निवासी शाळा ह्या गरीब गरजू परिवारातल्या मुलांसाठी असू शकतात, तर श्रीमंत मुलांना जे पर्सनल ट्युशन वगैरे देऊन सुरू करू शकतात, तर अशा मुलांसाठी मग समावेशी शिक्षण कार्यक्रम आणि तिथेच त्याला टीचर नियुक्त करणं, त्याला आपण परिभ्रामी शिक्षक असं म्हणतो, आयटिनरंट टीचर असं म्हणतो, त्या शिक्षकांची नियुक्ती करून आणि स्थानिक एनजीओच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. भारतभर ह्या खाजगी स्तरावर हा प्रकल्प राबवला गेला. आणि 1986ला जी शिक्षा नीती आली होती, एज्युकेशन पॉलिसी तयार झाली होती, राष्ट्रीय शिक्षा नीती, त्यामध्ये याचा उल्लेख झाला. आणि मग तेव्हा प्रथम DPEP जी स्कीम होती, डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम, तो सुरू केला गेला. म्हणजे जिल्हा स्तरावर ह्या अशा इंटिग्रेटेड एज्युकेशन, सुरुवातीला त्याचं नाव होतं इंटिग्रेटेड एज्युकेशन, एकीकृत शिक्षण कार्यक्रम, ह्या अंतर्गत विद्यार्थ्यांना सुविधा पुरवल्या गेल्या. त्यामध्ये मग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य असेल, त्याचं मेंटेनन्स असेल, किंवा मग त्यांना जे मासिक भत्ता असेल, हा सगळा त्याच्यामध्ये उल्लेख केला गेला होता. नंतर त्याचं नाव बदलून इंटिग्रेटेड एज्युकेशन फॉर डिसेबल्ड चिल्ड्रन, IEDC झालं. मग नंतर IEDSS झालं. असं करत करत 2001 पासून ते सर्व शिक्षा अभियान मध्ये परावर्तित झालं. संपूर्ण भारतभर मग सर्व शिक्षा अभियान हे राबवलं गेलं. आज त्याचं नाव सुद्धा बदलून समग्र शिक्षा अभियान, सुरुवातीला सर्व शिक्षा अभियान 1ली ते 8वी पर्यंत होतं, आता 12वी पर्यंत समग्र शिक्षा अभियान या अंतर्गत अशा विद्यार्थ्यांना आता ह्या सेवा दिल्या जातात. तर असा हा शिक्षणाचा प्रवास, एकतर निवासी विद्यालय आणि दुसरं एकीकृत शिक्षण कार्यक्रम या अंतर्गत दृष्टीहीन त्या मुलांचं शिक्षण भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर सुरू झालं. आणि हा असा एकंदरीत प्रवास होता. आज देखील, अद्याप देखील हा अशाच पद्धतीने हे शिक्षण सुरू आहे. आणि आज जी नवीन पॉलिसी आलेली, न्यू पॉलिसी ऑन एज्युकेशन 2020ची, तर त्यामध्ये सुद्धा सुरुवातीचा जो काळ आहे, म्हणजे 2री 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जे म्हटलेलं आहे की अक्षर आणि अंक ओळख ही झाली पाहिजे या पहिल्या 5 वर्षांमध्ये, तर त्यासाठी या निवासी शाळांचं महत्व असणार आहे. आणि तसा सरळ उल्लेख जरी नसला तरी त्या प्रारूपाला त्यांनी अप्रत्यक्षरित्या मान्यता दिलेली आहे. तसं त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या अशा प्रारूपमध्येच हे विद्यार्थी मातृभाषेतून शिकू शकतील आणि
अंक आणि अक्षर ओळख करून घेऊ शकतील. आणि त्याच्यानंतर मात्र समावेशित शिक्षण कार्यक्रम अंतर्गत त्यांना समावेश करण्याचा एक अशी तरतूद यामध्ये केलेली आहे. असा स्पष्ट उल्लेख जरी नसला तरी बऱ्यापैकी ही जी नवीन शिक्षा नीती आहे ही सांगते आपल्याला. तसंच अपंग व्यक्ती कायदा जो आहे 2016चा, त्यामध्ये सुद्धा ह्या दोन गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आणि पालक आणि पाल्यांवर याचं चयन सोडलेलं होतं की तो कुठल्या प्रक्रियेमध्ये, आता पाल्य मुलगा हा लहान असल्यामुळे तो तर निर्णय घेऊ शकत नाही, परंतु पालकांना मात्र कुठल्या प्रकारची सक्ती असू नये की त्यांनी कुठल्या प्रारूपामध्ये आपल्या पाल्याला शिकवावं, निवासी पद्धतीने शिकवावं की समावेशी शिक्षण पद्धतीमध्ये शिकवावं. तर अशा पद्धतीने दोन्ही प्रक्रियांमध्ये आज असं म्हणू शकतो आपण की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अंध जो शिक्षणाच्या वयोगटात येतो, 0 ते 18 वयोगटातील अंध मुलं जी आहेत हे आता शिक्षण घेत आहेत किंवा शिक्षणाच्या मुख्य धारेमध्ये जोडले गेलेले आहेत. तरी सुद्धा अजून पाहिलं आपण खेड्याकडे वगैरे तर बरेच अंध मुलं अद्यापही शिक्षणाकडे तसं वळलेले दिसत नाहीत, कारण पालकांमध्ये तेवढी जागृती अजून झालेली नसते किंवा पालक हे मजूर असतात, त्यांना मजुरीसाठी नेहमी ठिकाणं बदलावे लागत असतात. तर त्याच्यामुळे सुद्धा असू शकतं की बरेच विद्यार्थी अद्यापही कामानिमित्त पालकांचं सातत वास्तव्य बदलत असतं, त्यांना भ्रमंती करावी लागते. त्यामुळे सुद्धा बरेच अंध अजून सुद्धा ह्या मुख्य धारेमध्ये जोडले गेलेले नाहीत. परंतु या नवीन शिक्षा नीतीमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये तसा उल्लेख आहे की ह्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने जोडता येईल. जसा म्हणजे ही जी शिक्षा नीती आहे याच्यामध्ये ही लवचिकता आहे, याच्यामध्ये जसा जसा आपल्याला अनुभव येईल तशा पद्धतीने ही नीती बदलत जाणार आहे. त्यामुळे जसं आपल्याकडे आता 1 नेशन 1 राशन आलं किंवा बऱ्याच गोष्टी अशा 1 नेशनच्या नावाखाली येत आहेत, तर ह्या मुलांसाठी सुद्धा असं एखाद वेळेला पुढे मागे अनुभव आला आणि आपल्या संस्थांनी जर प्रयत्न केला तर असं होऊ शकतं की एखाद्या भटक्या मजुरांसाठी वगैरे जर एखाद्याचं छत्तीसगडमध्ये त्याच्या मुलाचं ऍडमिशन असेल आणि तो कामानिमित्त जर काश्मीरला गेला तर त्यावेळेला त्या मुलाचं शिक्षण बाधित होऊ नये म्हणून तशा पद्धतीचं, परंतु यामध्ये तांत्रिक अडचणी येऊ शकतात. तर त्यासाठी एखादा काहीतरी पुढाकार घेऊन वगैरे आपल्याला काहीतरी करता येईल. हे एक म्हणजे शिक्षा नीतीसाठी सजेशन हे मागवलेलेच होते. आपल्या अंध अपंग संस्थांनी त्यासाठी किती सजेशन दिले माहीत नाहीत, कारण मी काही सेमिनार अटेंड केले होते, त्यावर चर्चा वगैरे झाल्या, परंतु पुढे त्याच्यावर किती सजेशन्स वगैरे गेले असतील, कुठल्या संस्थांकडून गेले असतील तशी माहिती उपलब्ध नाही. कारण बऱ्याच संस्थांचं अलीकडे काम हे थोडंसं डामाडौल झालेलं आहे, म्हणजे एक वेगळं हे झालेलं आहे त्याच्यामध्ये. तर निश्चितच आपल्याला तसा स्कोप आहे की ह्या निवासी शाळांच्या बाबतीत असेल किंवा समावेशित शिक्षण, ठोस समावेशित शिक्षण कार्यक्रम जर राबवायचा असेल, कारण नवीन शिक्षा नीतीमध्ये सांगितलेलं आहे की अंगणवाडी बालवाडीपासून त्या कार्यकर्त्यांना अपंगांच्या शिक्षणाच्या बाबतीत प्रशिक्षण करण्याबाबतीत तशी योजनाच तयार केली गेलेली आहे. म्हणजे त्यांना प्रशिक्षण देण्याची योजना, आणि पुढे जे डीएड बीएड सारखे कोर्सेस चालतात तिथे सुद्धा एक स्पेशलायझेशनचा एक विषय त्यांनी ठेवलेला आहे. त्यामध्ये सुद्धा दिव्यांग जनांशी संबंधित असलेला विषय हा असणार आहे त्यांना अभ्यासासाठी. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना मुख्य धारेमध्ये सामावून घेताना कुठलीही अडचण येऊ नये, प्रत्येक शाळेमध्ये अशा पद्धतीचा शिक्षक असणं आवश्यक असणार आहे. आणि आपल्यापैकी ज्या शिक्षकांनी जे सामान्य आपले जे स्पेशल डीएड बीएडचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, अशा युवकांना किंवा अशा व्यक्तींना, दृष्टीहीन व्यक्तींना किंवा सामान्य व्यक्तींना ज्यांनी हे प्रशिक्षण घेतलंय त्यांना सुद्धा इथे पुढे स्कोप असणार आहे. कारण सामान्य शाळांमध्ये सुद्धा एक शिक्षक नियुक्त असावा जो स्पेशल एज्युकेशनशी रिलेटेड असेल किंवा एखादं स्पेशल शिक्षण विभागच तो तयार केला जाईल. आणि डीएड बीएड सेंटर्सवर सुद्धा स्पेशल एज्युकेटर म्हणून अशा व्यक्तींची गरज असणार आहे. तर त्यामुळे येत्या काळामध्ये रोजगाराच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर फार मोठा स्कोप इथे तयार होतो. आता शिक्षणावर भाष्य केल्यानंतर थोडंसं आपण आता प्रशिक्षणाकडे जाऊया, कारण शिक्षणानंतर पुढचा जो भाग येतो, शिक्षण आणि नोकरीच्या मधला जो भाग आहे, मधला जो सेतूचं काम करणारा जो भाग आहे तो आहे प्रशिक्षण.
तर प्रशिक्षणाच्या बाबतीत मी आपल्याला वर सांगितलं की 1946ला जे ट्रेनिंग सेंटर फॉर दी ॲडल्ट ब्लाइंड म्हणजे TCAB ची स्थापना देहरादूनला झाली आणि 1947 नंतर पुन्हा शाळांसारखंच शासकीय स्तरावर फार कमी प्रयत्न झाले, परंतु खाजगी संस्थांनी कर्मशाळा ज्याला आज आपण म्हणतो वर्कशॉप्स किंवा इंडस्ट्रीयल होम अशा नावानी अनेक संस्था पुढे उदयाला आल्या. त्यामध्ये काही स्वातंत्र्यापूर्वी कार्यरत होत्या. महाराष्ट्रामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर NSD म्हणून असेल किंवा अशा काही संस्था होत्या, तर त्या थोड्याफार प्रमाणामध्ये कार्यरत होत्या, परंतु स्वातंत्र्यानंतर मात्र एक स्पेशल म्हणजे प्रत्येक संस्थे स्वयंसेवी संघटनांनी कमिट्या वगैरे तयार झाली, जो कमिटी ऍक्ट वगैरे असतो त्या पद्धतीने. आणि मग इंडस्ट्रीयल होम असेल किंवा ट्रेनिंग सेंटर असेल किंवा वर्कशॉप असेल याचं वारं सुरू झालं संपूर्ण देशभरामध्ये. आणि मग व्यवसाय प्रशिक्षण, त्यामध्ये साधारण प्रशिक्षणापासून प्रोफेशनल स्किल्स पर्यंत जे प्रशिक्षण देण्यात आलं. सुरुवात झाली ती साधारण प्रशिक्षणामध्ये टेलरिंग असेल, फाईल मेकिंग असेल, असेंब्ली वर्क ज्याला म्हणतो आपण, झाडू वगैरे बनवणे, टोपल्या बनवणे, खुर्च्या विणणे म्हणजे चेअर रिकेनिंग असू शकतं, किंवा मग मोटर अँड कॉईल रिवाइंडिंग असू शकते, लाईट इंजिनिअरिंग वगैरे. लाईट इंजिनिअरिंग मध्ये वर्कशॉपमध्ये ज्या छोट्या छोट्या मशीन्स वापरल्या जातात, पॉवर प्रेस असेल, मिलिंग मशीन असेल किंवा सरफेस ग्राइंडर असेल, कॅप्स्टन लेथ टाईपच्या ज्या काही मशिनरी छोट्या छोट्या असतात त्याच्यामधून छोटे छोटे जॉब तयार केले जातात मशीनसाठी वगैरे, किंवा आपण जे स्क्रू नट चिप वगैरे वापरतो या सगळ्या वस्तू, हँगर्स वगैरे असू शकतात. तर अशा पद्धतीचं प्रशिक्षण, हलकं लाईट इंजिनिअरिंगचं प्रशिक्षण ह्या अंध व्यक्तींना देण्यात आलं. आणि तसे गॅझेट उपलब्ध करून देण्यात आले, कारण लाईट इंजिनिअरिंग म्हटल्यावर जे जॉब्स आपण तयार करतो त्याचं माप हे योग्य असलं पाहिजे, त्या पद्धतीचं ते त्या मशीनमध्ये बसलं पाहिजे. तर तसे गॅजेट सुद्धा तयार करण्यात आले, ब्रेल मार्किंग असलेले कॅलिफर्स असतील, व्हर्नियर्स असतील, तर ह्या सर्व गोष्टी तयार करण्यात आल्या. आणि मग अशा पद्धतीचं प्रशिक्षण भारतामध्ये सुरू झालं. मग त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सुतारकाम असेल, कार्पेंट्री सारखं वगैरे असेल. हळूहळू ॲक्युप्रेशर अँड मसाज, फिजिओथेरपी हे सुद्धा पॅरा मेडिकल स्वरूपाचे कोर्सेस सुरू झाले. आणि प्रोफेशनलच्या बाबतीमध्ये जर म्हणायचं तर पुनमले येथे DED सेंटर सुरुवातीला सुरू करण्यात आलं आणि त्यानंतर मुंबईमध्ये आणि मग इतर भारतामध्ये सुद्धा शिक्षक प्रशिक्षण केंद्र ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्यावेळेला स्पेशल एज्युकेशनच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर ते 1 वर्षाचा कोर्स तो सुद्धा सुरू करण्यात आला. पूर्वी महाराष्ट्रामध्ये 1963-65च्या काळामध्ये मुंबईमध्ये हे होतं विक्टोरिया मेमोरियल अंध विद्यालयामध्ये. नंतर ते 86-87ला बंद झाल्यानंतर पुणे, अमरावती, मुंबई, आजकाल तर नाशिक, नागपूर अशा अनेक ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये. आणि DED BED हे दोन्ही स्पेशल एज्युकेशनच्या बाबतीत हे सेंटर्स मग पूर्ण भारतभर सुरू झाले. त्यामध्ये मग इग्नोचा भाग होता, मणिपाल युनिव्हर्सिटी होतं, त्याच्यानंतर अनेक विद्यापीठांनी, भोज युनिव्हर्सिटी असेल, आंबेडकर युनिव्हर्सिटी असेल गुजरातचं, यांनी DED BED, आता महाराष्ट्रामध्ये यशवंतराव मुक्त विद्यापीठ असेल, BEDच्या बाबतीत यांनी पुढाकार घेतला आणि स्पेशल एज्युकेशनचे त्यांनी विभाग तिथे सुरू केले. आणि DED सेंटर सुद्धा संपूर्ण भारतभर आज हा कोर्स 2 वर्षाचा केलेला आहे. 12वी नंतर DED आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्पेशल एज्युकेशनचं BED अशा पद्धतीने हे कोर्सेस चालवले गेले. त्यानंतर ब्रेल, शॉर्ट हँड टायपिंगचे कोर्सेस सुरू झाले. दिल्लीमध्ये जी ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ दी ब्लाइंड नावाची संस्था आहे, या संस्थेच्या अंतर्गत पहिलं सेंटर तसं सुरू करण्यात आलं. स्टेनोग्राफी, ब्रेल, शॉर्ट हँड आणि टायपिंग हिंदी आणि इंग्रजीचं. नंतर मी जे वर सांगितलं होतं की ट्रेनिंग सेंटर फॉर दी ॲडल्ट ब्लाइंड देहरादून, इथे सुद्धा ह्या प्रकारचं प्रशिक्षण सुरू करण्यात आलं. वर जे मी कोर्सेस उल्लेख केला ते कोर्सेस सुद्धा तिथे दिले जात होते. म्हणजे साधारण पासून ते प्रोफेशनल पर्यंत तिथे ट्रेनिंग, DED BEDचं प्रशिक्षण सुद्धा तिथे सुरू करण्यात आलं होतं. आणि जे ट्रेनिंग सेंटर फॉर दी ॲडल्ट ब्लाइंड जे TCAB जे होतं देहरादूनचं, 1979 साली केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये हे आलं. संपूर्णपणे केंद्र सरकारचं नियंत्रण यावर झालं, कारण तिथे बराचसा प्रकल्प भारतातले तिथे डेव्हलप झाले होते. म्हणजे ट्रेनिंग सेंटर असेल, शाळा होती, ब्रेल प्रेस सुद्धा तिथे निर्माण झालं होतं, ग्रंथालय सुद्धा तिथे तयार झालं होतं. हे सगळं 1940 ते 50च्या दशकामध्ये ही तिथली प्रगती होती. म्हणून केंद्र सरकारने विशेष लक्ष घालून आपल्या अखत्यारीत ते आणलं होतं. परंतु
1979 ला मात्र असं ठरवण्यात आलं की प्रत्येक अपंग प्रकार जे होते त्यावेळेला त्या संस्थांसाठी एक केंद्रीय संस्था असावी आणि मग अशा धर्तीवर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर दी व्हिज्युअली हँडिकॅप, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर दी हिअरिंग हँडिकॅप, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर दी मेंटली हँडिकॅप असं NIVH, NIHH, NIPH, NIOH अशा पद्धतीचं या संस्था उदयाला आल्या आणि संपूर्णपणे केंद्र सरकारचं त्यावर नियंत्रण होतं आणि प्रशिक्षण वगैरे कार्यक्रम तयार करणे, प्रशिक्षण कार्यक्रमाचा जो कंटेंट असेल तो तयार करणे आणि प्रशिक्षित करणे युवकांना, अपंग युवकांना आणि त्या पद्धतीने रोजगार, स्वयंरोजगाराच्या क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी शोध, अनुसंधान ज्याला आपण म्हणतो रिसर्च वगैरे साठी या संस्थांचं मोठं योगदान होतं. पुढे अनेक रिसर्च वगैरे तिथे केले जात होते आणि त्यासाठी केंद्र सरकारने आपल्या म्हणजे निधीतून ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या होत्या. आता 2018 पासून ह्या संस्थांचं पुन्हा त्यांनी नाव बदललेलं आहे, कारण अपंग व्यक्ती कायदा जो आलेला आहे 2016चा त्यामध्ये एम्पॉवरमेंटवर जास्त भर दिलेला आहे. त्यामुळे मग संस्थांचं नाव आता प्रत्येक डिसेबिलिटीनुसार, जसं आपल्या NIVH पूर्वी जे आपण म्हणायचो नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर दी व्हिज्युअली हँडिकॅप, ते आता नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर दी एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ व्हिज्युअल डिसेबिलिटी म्हणजे NIEPVD असं झालेलं आहे. तसंच व्हिज्युअल डिसेबिलिटी, हिअरिंग डिसेबिलिटी अशा पद्धतीने जरी आज आपण त्याला NIVHच म्हणत असलो तरी त्याचं कागदोपत्री नाव मात्र NIEPVD, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर दी एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ व्हिज्युअल डिसेबिलिटी असं झालेलं आहे. आणि अनेक राज्यांमध्ये याच्या उपशाखा सुद्धा आहेत आणि त्या पद्धतीने संशोधन वगैरे कार्य तिथे चालू असतं. आज ब्रेल प्रेस वगैरे फुल फ्लेज मध्ये तिथे चालतात. ट्रेनिंग सेंटरमध्ये BEdचा कोर्सेस, 12वी नंतरचा जो 4 वर्षाचा BEd कोर्स तिथे आहे. आणि जे मी वर सांगितलं व्यवसायाचे जे कोर्सेस आहेत वर्कशॉपमध्ये, म्हणजे जे असेंब्लिंग वर्क असेल, फाईल मेकिंग असेल, लाईट इंजिनिअरिंग असेल, अशा पद्धतीचे कोर्सेस तिथे सुद्धा चालवले जातात. आणि ह्या प्रमाणपत्रांना व्हॅलिडिटी तशी आहे. आणि प्रत्येक अलीकडे ज्या खाजगी संस्थांद्वारा हे कोर्सेस चालवले जातात त्याला शासनाचं अनुदान मिळतं. मी जसं तुम्हाला वर सांगितलं की सुरुवात झाली ती खाजगी संस्थांच्या माध्यमातून ह्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली होती आणि शासनाने त्याला मग 1974 पासून सामाजिक न्याय विभागाने याला अनुदान द्यायला सुरुवात केली होती. तर अशा अनुदानित शेल्टर वर्कशॉप्स किंवा इंडस्ट्रीयल होम्स आहेत की तिथे हे प्रशिक्षण चालवलं जातं. आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एक्सग्रेशिया पेमेंट म्हणून किंवा सहानुदान ग्रह ज्याला म्हणतो, काहीतरी एक अल्पशी रक्कम दिली जाते किंवा थोडीशी मोठी रक्कम तिथे दिली जाते. असे अनेक प्रकारचे केंद्र, फणसामध्ये कृषी प्रशिक्षण केंद्र चालवलं जातं दृष्टीहीनांसाठी. मला वाटतं भारतामध्ये ते एकमेव असं केंद्र आहे की दृष्टीहीनांना तिथे 2 वर्षाचं कृषी प्रशिक्षण दिलं जातं. त्यामध्ये खाद कशी तयार करायची, शेती कशी करायची आणि गांडूळ खत कसं तयार करायचं, दूध कसं काढायचं आणि त्याची साठवण कशी करायची, हे सगळं तिथे शिकवलं जातं. आणि 2 वर्षानंतर मग 1.5-2 लाखापर्यंत पासून अशी मदत त्यांना दिली जाते. गावाकडे जर त्यांना काही कृषी संदर्भात व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते तिथे दिलं जातं. अनेक संस्था पुढे आल्या की ज्यांनी असा एक फंड तयार केला होता की आपल्याकडून प्रशिक्षण पूर्ण करून झाल्यावर या पासआउट झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना अल्प अशी काहीतरी मदत मिळावी. त्या जोरावर बऱ्याचशा आपल्या जे दृष्टीहीन त्यावेळच्या बांधवांनी स्वरोजगाराच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले होते. मधल्या काळामध्ये टेलिफोन बूथ असतील, वेंडिंग स्टॉल्स असतील किंवा छोट्या मोठ्या मशिनरीज असतील, मळणी यंत्र असतील किंवा फ्लोअर ग्राइंडर, चक्की वगैरे असेल, अशा स्वरूपाचे व्यवसाय त्यांनी आपल्या गावी या प्रशिक्षण केंद्रातून पासआउट झाल्यानंतर सुरू केलं होतं. आता 1990 नंतरचा जो काळ आपल्याकडे भारतामध्ये जो विकास झाला केंद्रामध्ये एकंदरीतच देशामध्ये, 2000 नंतर संगणक आणि ह्या सर्व गोष्टी आवश्यक बाबी म्हणून पुढे येऊ लागल्या. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सुरुवातीला बघितलं की बऱ्याच वेळेला असं व्हायचं की त्यावेळेला जे जॉब मिळायचे ते टेलिफोन ऑपरेटर वगैरे अशा पद्धतीचं बँकेमध्ये वगैरे इतर ठिकाणी मिळायचं. तर 10वी झाल्यानंतर सुरुवात जर कुठल्या कोर्सची असायची तर ती टेलिफोन ऑपरेटरच्या कोर्ससाठी भरपूर गर्दी असायची. परंतु आता अलीकडे काय झालेलं आहे की त्याचं व्यापक स्वरूप झालेलं आहे कम्युनिकेशन ट्रेनिंग, असं त्यांनी दिलं. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन ट्रेनिंग ह्या नावाखाली
इंग्लिश स्पीकिंग तुम्हाला शिकवलं जातं, टेलिफोन ऑपरेटिंग, त्याच्यानंतर कम्प्युटर ऑपरेटिंग, आणि प्रत्येक राज्यामध्ये शासकीय स्तरावर जे कोर्सेस आहेत, जसं महाराष्ट्रामध्ये MSCIT आहे, त्या पद्धतीने कम्प्युटरचे कोर्सेस महाराष्ट्रभर चालवले जातात. काही खाजगी संस्थांद्वारा हे कोर्सेस चालवले जातात आणि हे प्रमाणपत्र आपल्याला उपलब्ध होतं. त्याच्यानंतर प्रोग्रामिंगच्या बाबतीत ॲडव्हान्स कम्प्युटरचे जे कोर्सेस आहेत हे सुद्धा खाजगी स्तरावर सुरू आहेत. बँगलोरकडे जर तुम्ही गेलात तर मित्रज्योती असू शकेल, समर्थनम असू शकेल, किंवा दिल्लीला सक्षम असेल, सक्षम तसं नाही परंतु ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ दी ब्लाइंड यांचा 1 वर्षाचा ॲडव्हान्स कम्प्युटर ट्रेनिंगचा कोर्स आहे. तर देहरादून असेल, अशा अनेक ठिकाणी आजकाल ॲडव्हान्स कम्प्युटर ट्रेनिंगचे कोर्सेस सुरू झालेले आहेत. बेसिक कम्प्युटर आणि ॲडव्हान्स कम्प्युटर हे दोन्ही कोर्सेस तुम्हाला तिथे उपलब्ध होतात. त्यामुळे आज अनेक सॉफ्टवेअर इंजिनियर्स अंध जे आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर अशा पद्धतीने काम करतायत. अनेक खाजगी कंपन्यांमध्ये पूर्वी जे आपण आशाभूत नजरेने सरकारकडे पाहायचो, 1981ला आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष साजरं होत होतं. भारताने सुद्धा ते साजरं केलं होतं आणि 80 ते 90 या दशकामध्ये अनेक अंध लोकांना त्यावेळेला नोकऱ्या मिळाल्या होत्या, रोजगाराचं साधन उपलब्ध झालं होतं. सरकारी नोकऱ्या, मी उल्लेख करीन, सरकारी नोकऱ्या मिळाल्या होत्या. त्यामध्ये टेलिफोन ऑपरेटर असेल, स्टेनोग्राफर असेल, आणखी बऱ्याच पदांवर त्यांच्या नियुक्त्या झाल्या होत्या. आणि 1988ला भारत सरकारने अपंग वर्ष म्हणून घोषित केलं होतं. तर त्यामध्ये आणखी अंध व्यक्तींना याचा लाभ मिळाला होता. परंतु 90 नंतर मात्र थोडासा स्लॅक पिरियड तो गेला, म्हणजे बराचसा हा काळ गेला. परंतु दरम्यानच्या काळामध्ये उत्तरेकडे आणि बाहेर बऱ्याच राज्यांमध्ये, महाराष्ट्र वगळता, शिक्षक आणि प्राध्यापक हे सुद्धा अंध आपल्याला बरेचसे आढळून येतात. बरेच अंध प्राध्यापक आणि शिक्षक ह्या पदावर कार्य करताना आढळून येतात. आज तर 2007-8 नंतर तर बँकांमध्ये आपण पाहतो की अनेक अधिकारी आहेत, क्लेरिकल पासून, शिपाई पासून ते अधिकारी वर्गापर्यंत. त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या माध्यमातून सुद्धा IAS असेल, UPSC, NTSC, IFS वगैरे असेल, अशा माध्यमातून सुद्धा बरेच अंध पुढे गेलेले आहेत. आणि कलेक्टर वगैरे किंवा इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, भारतीय प्रशासकीय सेवेत सुद्धा आज अनेक अंधांची नावं आपल्याला सांगता येतील. तर हे झालेलं आहे. रोजगाराच्या बाबतीमध्ये प्रयत्न झाला. सुरुवातीला थोडंसं परत मागे जातो, रिव्हर्स जाऊया आपण, की हे प्रशिक्षण केंद्र जेव्हा उदयाला आले होते त्यावेळेला ह्या प्रशिक्षण केंद्रांशी संलग्न असे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस होते, म्हणजे रोजगार सेवा नियोजन कार्यालय, जिथे नाव नोंदवलं जात होतं आणि त्यानुसार तिथून कॉल वगैरे पाठवले जायचे. सरकारी जे कॉल्स असतील वगैरे अशा पद्धतीने ते होतं, नाव नोंदवलं. त्यामध्ये व्होकेशनल रिहॅबिलिटेशन सेंटर्सचा मोठा वाटा होता. VRCs म्हणून मिनिस्ट्री ऑफ लेबर वेलफेअरच्या अंतर्गत हे होतं. तर त्यावेळेला ते कॉल्स वगैरे यायचे आणि स्पेशल एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार झाले होते आणि काही खाजगी संस्थांचे सुद्धा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होते. परंतु आता अलीकडे सगळं ऑनलाईन झालं असल्यामुळे, समावेशित प्रक्रिया, इन्क्लुझिव्ह प्रोसेस असल्यामुळे आता ह्या सेवा नियोजन कार्यालयांचा महत्त्व तसं कमी झालेलं आहे आणि आपण ऑनलाईन प्रक्रियेतूनच या सर्व गोष्टींमध्ये फॉर्म भरून जो काही आपल्यासाठी रिझर्वेशन कोटा आहे त्या माध्यमातून त्या पद्धतीने आपण कॉम्पीट करून हे जॉब्स वगैरे अवेलेबल करू शकतो. आता सुरुवातीला या ज्या संस्थांनी हे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली होती तर त्यांच्यासमोर सुद्धा रोजगाराचा मोठा प्रश्न होता, कारण अंध प्रशिक्षण घेतल्यानंतर करणार काय. तर त्यावेळेचे जे धडाडीचे लोक होते ज्यांनी हे प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्रामध्ये जर नाव घ्यायचं झालं तर कॅप्टन नर्डीकर असतील, कॅप्टन देसाई असतील, त्याच्यानंतर जसावाला असतील, तर हे लोक काय करायचे त्यावेळेला, बिजूर म्हणून एक होते, तर हे काय करायचे की खाजगी कंपन्यांना अशा वर्कशॉपमध्ये व्हिजिटला आणायचे आणि त्यांना दाखवायचे की अंध कुठल्या कुठल्या मशीन्सवर कशा कशा पद्धतीने काम करतात. तर त्यावेळेला बऱ्याचशा मिल्समध्ये किंवा खाजगी कंपन्यांमध्ये छोट्या मोठ्या स्वरूपाच्या नोकऱ्या त्यावेळच्या अंधांना उपलब्ध करून दिल्या होत्या. कालांतराने त्या मिल्स बंद पडल्या किंवा आणखी काही बऱ्याच गोष्टी झाल्या तर ते बेरोजगार झाले. जसं आपण मिल कामगारांचा प्रश्न बघतो तसाच आपल्या अंधांचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु या सर्व गोष्टींवर
नेहमीच आपला अंध प्रवर्ग मात करत आलेला आहे आणि नवीन नवीन मार्ग त्यांनी शोधून काढला. आता काय झालं की बऱ्याच अंधांना शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या, त्यामुळे सहज शिक्षण आणि प्रशिक्षण झाल्यामुळे नोकऱ्यांचे प्रश्न उद्भवलेले आहेत, बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे. अनेक आपले सुशिक्षित अंध बांधव हे हॉकर्सचा धंदा करतात, फेरीवाल्याचा हे करतात, म्हणजे बिझनेस करतात, ट्रेनमध्ये वगैरे म्हणा किंवा बस स्टँडवर असेल. तर अशा पद्धतीने त्यांनी आपलं जे अपंगत्व आहे यावर त्यांनी मात केलेली आहे, करण्याचा प्रयत्न करतायत. समस्या सगळीकडे आहेत. या समस्यांच्या बाबतीत म्हणजे प्रत्येकाला समस्या आहेत आणि संस्थांच्या माध्यमातून म्हणा किंवा त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांच्या माध्यमातून ते प्रयत्न करतायत की कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी, परंतु सगळ्यांना सगळं मिळेल असं होत नसतं. त्यामुळे अनेक योजना शासनाच्या पुढे आल्या. त्याच्यामध्ये व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर नॅशनल हँडिकॅप फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे 1996-97 साली सुरू झालं. राष्ट्रीय वित्त विकास विभाग ज्याला म्हणतो आपण, या अंतर्गत अल्प व्याज दरावर कर्ज दिलं जातं. काही हजारापासून ते 25 लाखापर्यंत, आता ते 50 लाखापर्यंत ते कर्ज केलेलं आहे, ते दिलं जातं. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सुद्धा जिल्हा स्तरावर काही कर्ज उपलब्ध करून दिलं जातं, परंतु ती अशी अल्पशी रक्कम असते, तशी 25,000 50,000 पर्यंतची. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला आता 5% निधी तसा उपलब्ध केलेला आहे. त्या 5% निधीतून सुद्धा अपंगांना काय करता येईल, कोणती मदत करता येईल याचा विचार केला जातो. त्यांना व्यवसायासाठी अल्पशी जमीन उपलब्ध करून देणे वगैरे अशा अनेक शासनाच्या योजना आहेत. या योजनांच्या अंतर्गत सर्वांना नोकरी जरी मिळणं शक्य नसलं तरी स्वयंरोजगार कसा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत. आणि या व्यतिरिक्त मुद्रा लोन, स्टँडअप, स्टार्टअप जे काय आहे ते त्या पद्धतीचे लोन सुद्धा उपलब्ध आहेत. तर याचा सुद्धा लाभ आपल्याला घेता येऊ शकतो. परंतु आता मी थोडंसं येईन की जे प्रशिक्षण केंद्र आहेत, आज सुद्धा असे बरेचसे प्रशिक्षण केंद्र आहेत की त्यांनी आपलं स्वरूप बदललेलं नाहीये. त्यांच्या आज सुद्धा जर आपण पाहिलं तर त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये जे ट्रेडिशनल कोर्सेस ज्याला म्हणतो, पारंपरिक फाईल मेकिंग असेल किंवा हँडलूम असेल, विविंग ज्याला आपण म्हणतो, चेअर रिकेनिंग असेल, आता हे जे कोर्सेस आहेत हे कालबाह्य होत गेलेले आहेत. फार कमी बोटावर मोजणाऱ्याच अशा संस्था भारतामध्ये अस्तित्वात आहेत की जिथे ऍडव्हान्स प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं, ऍडव्हान्स ट्रेनिंग दिलं जातं. परंतु मेजॉरिटी ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये अद्यापही कालबाह्य प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. आता अशा संस्थांकडे मी विनंती करेन की आपण जी मधली पिढी आहोत, आज वर्तमान जी पिढी आहे, हे आपण आधीच्या पिढीचा आणि पुढच्या पिढीचा सेतू म्हणून काम करणार आहोत. कारण आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपण कोणत्या तरी आपल्या वरिष्ठ अंध बांधवाला आदर्श मानलं होतं. एखादा शिक्षक असू शकेल किंवा एखादा व्यावसायिक असू शकेल किंवा एखादा नोकरी पेशातला अंध असेल, कुणाला तरी आपण आदर्श मानलं होतं आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्याच्या एकंदरीत त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आपण आपला विकास केला. आता पुढे आपली जबाबदारी आहे की आपण स्वतः पुढाकार घ्यावा आणि दृष्टीहीनांना जे योग्य मार्गदर्शन आहे शिक्षणापासून ते प्रशिक्षणापर्यंत. कारण हल्ली काय झालेलं आहे की जे वास्तववादी चित्र जे आहे, हा थोडासा वादाचा मुद्दा होऊ शकेल. वास्तविकता जी समोर येते ती फार उदास करणारी आहे. कारण शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा उदासीनता आहे. मग त्यात निवासी शाळा असो किंवा समावेशी शिक्षण कार्यक्रम असो, व्यवस्थित विद्यार्थ्यांना हाताळलं जात नाही. त्यामुळे ब्रेल पासून दुरावा, म्हणजे ब्रेल पासून विद्यार्थी दूर होत चाललेले आहेत. असो, ठीक आहे, टेक्नॉलॉजी आहे, परंतु आपण हा विचार करायला पाहिजे की टेक्नॉलॉजी आल्यामुळे डोळस व्यक्तींनी पेन आणि डायरी वापरणं सोडलेलं नाही. जोपर्यंत पेन आणि डायरी वापरणं डोळसांकडून सुटत नाही तोपर्यंत ब्रेल लिपी सुद्धा दृष्टीहीनांकडून सुटली नाही पाहिजे. ह्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि मग त्यामुळे होतं काय की अभ्यासाची सवय न लागल्यामुळे टंगळ मंगळ करणे, टाइमपास करणे, थोडंसं स्पष्ट बोलल्यामुळे एखादं होऊ शकतं की कुणाला ह्या गोष्टी पटतील नाही पटतील. अंध व्यक्तींना ह्या सर्व माहीत आहे, डोळसांना हे नवीनच असणार आहे. परंतु
त्यामुळे होतंय काय की मग त्यांना पुढचे दिवस हे प्रशिक्षण केंद्रांमध्ये घालवावे लागतात. आणि प्रशिक्षण केंद्रांमध्ये हे असेच प्रशिक्षण केंद्र आहेत की जिथे ट्रेडिशनल प्रकारचे कोर्सेस त्याला त्याच्या भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उपयोग होणार नाही. कम्प्युटर कोर्स जरी तिथे दिला जातो परंतु शासकीय प्रमाणपत्र दिलं जात नाही. वर्षभर कम्प्युटर कोर्स केला परंतु शासनाचं प्रमाणपत्र त्याला मिळालं नाही. काय शिकला आपल्याला सांगता येत नाही. किंवा मग फाईलचा कोर्स केला ठीक आहे, परंतु पुढे असा कोणता कारखाना आहे की जिथे त्याला फाईल मेकर म्हणून किंवा असं घेतलं जाईल. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. एकतर संस्थांना आपण अशा कोर्सेस मध्ये परिवर्तन करायला लावलं पाहिजे, किंवा आज आपण सुद्धा काही आपल्यापैकी अंध बांधव जे आहेत ते संस्थानिक आहोत, तर आपण सुद्धा ह्या बाबतीत विचार केला पाहिजे की आपल्याकडे जर असं प्रशिक्षण केंद्र असेल तर ते आधुनिक कसं करता येईल, मॉडर्नायझेशन कडे आपल्याला कसं जाता येईल, जेणेकरून पुढचा जो काळ आहे, कारण आता आज आपण आरक्षणाच्या जोरावर क्षमता असो किंवा नसो नोकऱ्या मिळतायत आपल्याला, क्षमता असलेल्यालाही मिळतायत, क्षमता नसलेल्यालाही मिळतायत. हा अजून एक भाग वादाचा असू शकतो. परंतु पुढे कालांतराने जेव्हा आपला देश वाटचाल करतोय त्यावेळेला खाजगीकरणाचा जो वाटा अशा मोठमोठ्या सरकारी आस्थापनांमध्ये वाढेल, त्यावेळेला त्या विभागामध्ये मग आरक्षणाचा लाभ किती स्किल्ड व्यक्तीला मिळेल, म्हणजे कौशल्यपूर्ण व्यक्तीला मिळेल, याचा थोडासा विचार करायला पाहिजे. तर जो खरंच इमानदारीने जो कोणी असा पुढे कोर्स करणार आहे किंवा ज्यांनी हे केलेलं आहे त्यालाच हे मिळणार आहे. तर त्यामुळे यामध्ये पुन्हा स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपण आता पुढे आपल्या विद्यार्थ्यांना किंवा पुढची जी पिढी आहे त्या पिढीला तसं मार्गदर्शन करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. आणि भारत सरकारद्वारा जो कौशल विकास कार्यक्रम सुरू केला गेलेला आहे, आता त्यामध्ये सुद्धा मी बऱ्याच वेळेला बघितलंय की अंधांसाठी त्यात फारसं असं कोणी लक्ष घातलेलं नाही किंवा कशा पद्धतीचे कोर्सेस आहेत. कारण काय झालेलं आहे की अंध आपल्या संस्थांमधून 2-2 वर्षाचं फिजिओथेरपी किंवा 6-6 महिन्याचं 1-1 वर्षाचं ॲक्युप्रेशर मसाजचं कोर्स करतायत. मी हे उदाहरण तुम्हाला देतोय, असे आणखी उदाहरणं तुम्हाला सापडतील. तर हे कोर्सेस केल्यानंतर त्यांना मेडिकल बोर्डाचे सर्टिफिकेट मिळतात, पॅरामेडिकलचे सर्टिफिकेट मिळतात. परंतु या कौशल विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत 6-6 महिन्याचे असे कोर्सेस आहेत. आणि त्यामुळे मग होतंय काय की अनेक लोक अशा पद्धतीचं प्रशिक्षण घेत आहेत आणि मग त्यांना प्राधान्य दिलं जात आहे आणि आपण पुन्हा मागे पडतोय. तर त्यामुळे थोडंसं ह्या बाबतीत सुद्धा आपल्याला सजग राहावं लागेल ॲज ए संस्था म्हणून किंवा एक संस्थानिक म्हणून, एक थोडंसं या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी. कारण जी लिगॅलिटी आहे आपल्या प्रमाणपत्रांची ती कुठेतरी थोडीशी हरवल्यासारखी वाटते. आणि मग इतर जो प्रवर्ग आहे किंवा इतर समाज जो आहे तो याच्यावर मात करून बऱ्याचशा गोष्टी पदरात पाडून घेऊ लागलेला आहे ह्या छोट्या मोठ्या कोर्सेस. किंवा मग ह्या अशा कोर्सेसमध्ये आपल्याला कसं समावेश होता येईल, कारण त्यामध्ये सुद्धा एक तरतूद आहे की जो डेली अलायन्स दिला जातो डोळस व्यक्तींना त्याच्या 10 पटीने जास्त अलायन्स हा अंध व्यक्तींना दिला जातो. आणि अशा पद्धतीचे कौशल विकास कार्यक्रम राबवले जातात. तर त्यामध्ये सुद्धा मी एक थोडासा म्हणजे अतिशय खेद वाटतं मला सांगताना की बोगसपणा बघितलेला आहे की अशा बरेचसे लोक येत आहेत की ज्यांना अंध अपंग क्षेत्रातलं ज्ञान नसतं आणि ही अशी लोक पुढे येतात आणि असे कोर्सेस घेतात. आणि त्यामध्ये मग अंध लोकांची नावं घेतली जातात, त्यांना 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर जे काय भत्ता असेल तो दिला जातो, सह्या घेतल्या जातात आणि प्रशिक्षण झालं असं त्यांना प्रमाणपत्र दिलं जातं. तर अशा चुकीच्या गोष्टींकडे आपण जाऊ नये, अशा चुकीच्या गोष्टी आपण करू नये. कारण येणारा काळ हा डोळसांसाठी जसा कठीण असणार आहे तसा अंधांसाठी हा जास्त कठीण असणार आहे. कारण आजच आपण बघितलंय की सुशिक्षित लोकांना फेरीवाला म्हणून त्याचा उदरनिर्वाह करावा लागतोय. पुढे हेही असेल की नाही, कारण व्यवस्था जर द्यायची झाली, सुव्यवस्थापनाचा जो भाग असतो, कालांतराने फेरीवाले सुद्धा कमी होणार आहेत. कारण यात्रेकरू आहेत, त्यांच्या अनेक तक्रारी असतात. कारण त्यांना जर सुविधा द्यायच्या असतील, सुविधा हव्या असतील तर अनेक गोष्टींवर त्यांना निर्बंध लावावे लागतील, सरकारला लावावे लागणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे त्या व्यवस्थेत सुद्धा आपण पुन्हा आपल्याला स्वतःला कुठेतरी हरवणार आहोत आणि त्या हळूहळू व्हायला लागलेलं आहे. तर अशा अनेक गोष्टींमध्ये ही अडचण आपल्याला येणार आहे. व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आपण कुठेतरी मागे राहणार आहोत. तर त्यामुळे ही जी आपली वर्तमान पिढी आहे आपलं हे कर्तव्य बनतं की भावी पिढीला ह्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करावं.
आणि त्या पद्धतीने त्यांना शिक्षित आणि प्रशिक्षित करावं, जेणेकरून पुढे जो येऊ घातलेला काळ आहे हा अतिशय गंभीर काळ असणार आहे. तर त्यापासून सावध आपण जर आतापासून केलं, त्यांना आतापासून भीती घालायची नाही, परंतु कशा पद्धतीने आपण ते करू शकतो यावर जास्त विचार व्हायला हवा, यावर जास्त आपण भर दिला पाहिजे. सेमिनार्स वगैरे असतील किंवा शॉर्ट टर्म कोर्सेस वगैरे, वर्कशॉप वगैरे असतील, अशा पद्धतीचं आपण आयोजित केलं पाहिजे. आणि वेगवेगळ्या माध्यमातून, पत्राचाराच्या माध्यमातून असेल किंवा न्याय मागणीच्या माध्यमातून असेल, कायदेशीर बाबतीच्या माध्यमातून असेल, अनेक बाबतीत आपण शासनापर्यंत पोहोचलो पाहिजे. शासनापर्यंत आपलं जे म्हणणं आहे, कारण तिथे सुद्धा आपण बघतोय की आपलं जे प्रतिनिधित्व आहे हे कधी कधी बऱ्याच वेळेला चुकीच्या व्यक्ती आपल्यातलाच असतो, परंतु तो चुकीच्या व्यक्ती. आता मध्ये मी तुम्हाला 20-25 वर्षापूर्वीचं एक उदाहरण देईन. दृष्टीहीनांसाठी जे काही टेक्निकल बाबी होत्या त्याच्यासाठी बोर्ड तयार केला होता केंद्र सरकारने. त्या बोर्डावर राम भद्राचार्यांची नियुक्ती केली गेली होती. कारण काय, तर त्यांचं ते चित्रकूटला एवढी मोठी संस्था आहे, अनेक कम्प्युटर वगैरे त्यांनी तिथे ठेवले असेल. आता ते मोठे बाबा आहेत, त्यामुळे कम्प्युटर त्यांच्यासाठी काही फार मोठी गोष्ट नाही. कम्प्युटर आणून ठेवले, शासकीय अधिकाऱ्यांनी तिथे व्हिजिट दिली, बघितलं आणि झालं. त्यांना टेक्निकल बोर्डावर सदस्य म्हणून घेतलं तिथे. परंतु आपल्याला माहित आहे की त्यांना काय येत असणार या टेक्निकलच्या बाबतीमध्ये. आज अनेक आपले अंध बांधव जे आहेत हे दुर्दैवाने त्या टेक्निकल बोर्डावर सदस्य नसतात, आणि असंच कोणतरी आपल्यातलाच सोम्या गोम्या असतो आणि तो ह्या बोर्डांवर शासनाला मार्गदर्शन करण्यासाठी पुढे गेलेला असतो. तर यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करायला पाहिजे की तिथे एक हुशार व्यक्तीचं प्रस्थ तिथे असलं पाहिजे, प्रतिनिधित्व असलं पाहिजे, जेणेकरून योग्य न्याय हा पुढच्या पिढीला मिळू शकेल. आणि पुढची पिढी सुद्धा, म्हणजे जे काही संकट पुढे उभे होणार आहेत किंवा जे काही गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे, त्यांना जास्त संघर्ष करावा लागू नये. संघर्ष तर करावा लागणारच आहे, परंतु तो संघर्ष करण्याचं कौशल्य सुद्धा त्यांच्याकडे असलं पाहिजे. तेवढं तरी किमान आपण त्यांच्यामध्ये निर्माण करायला हवं. नाहीतर होईल काय की त्यांना नुसती परिस्थितीची जाणीव राहील, परंतु संघर्षाचं कौशल्य नाही, जाणीव नाही, आणि त्यामुळे मग सरकारला दोष देत बसणं, नशिबाला दोष देत बसणं हेच आपल्या हाती राहील. तर अशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी आज आपण सेतू म्हणून कार्य करावं अशी मी अपेक्षा करतो माझ्या या व्याख्यानातून. आणि मला साहित्य उत्सव परिवाराने इथे संधी दिली माझे विचार मांडण्याची, त्याबद्दल साहित्य उत्सव परिवाराचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. प्रत्यक्ष काम करत असताना एक कार्यकर्ता म्हणून माणूस खऱ्या अर्थाने अनुभवातून किती समृद्ध आणि श्रीमंत होत जातो याचं दर्शन आज या व्याख्यानातून आपल्याला घडलेलं आहे. पुस्तकातून वाचून माहिती सांगणे वेगळे आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन व्यक्त होणे वेगळे हे खऱ्या अर्थाने इथे दिसून आलेलं आहे. आणि अनुभव हा महान शिक्षक आहे. हा लहानपणी ऐकलेला सुविचार म्हणजे नेमकं काय याची प्रत्यक्ष अनुभूती आज इथे आपल्याला आलेली आहे. आणि आदरणीय योगेश चौधरी सरांचं व्याख्यान म्हणजे अनुभवांचा जिवंत झाज. दृष्टीहीनांचे आयुष्य सुखकर करण्याकरिता खर तर आज अनेक उपक्रम राबवण्याची आवश्यकता आहे. दृष्टीहीनांच्या क्षमता वाढत नेऊन त्यांचे सुयोग्य पुनर्वसन करण्याकरिता सरांनी सांगितलेले मार्ग प्रेरणादायी आणि आदर्शव्रत आहे. आणि ते आपण सर्वांनीच, विशेषतः सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि संस्थांनी आजमावायला हरकत नाही. मी आदरणीय योगेश चौधरी सर यांनी उत्सव व्याख्यानमाला यातील तिसरे पुष्प गुंफून एक अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने तसेच संपूर्ण श्रोत्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो व त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. या व्याख्यानमालेचं ध्वनी संपादन व ध्वनी संकलन केल्याबद्दल तंत्र सहाय्यक प्रमोद पांढरे सर तसेच विद्या पाटील मॅडम यांना सुद्धा सगळ्या श्रोत्यांच्या वतीने खूप खूप
धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आदरणीय योगेश चौधरी सरांचा परिचय करून देणे तसेच त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्याचे बहुमूल्य कार्य केल्याबद्दल रेश्मा मोरे मॅडम यांना सुद्धा साहित्य उत्सव संयोजक समितीच्या वतीने धन्यवाद देतो व त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सर्व श्रोते व रसिक यांच्या उदंड प्रतिसादामुळे, प्रेमामुळे व लोभामुळे ही उत्सव व्याख्यानमाला अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. आपल्या या उदंड प्रतिसादाबद्दल मी आपले सर्वांचे साहित्य उत्सव परिवार संयोजक समितीच्या वतीने खूप खूप आभार मानतो व खूप खूप आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आणि उद्या उत्सव व्याख्यान मालेतील चौथे पुष्प गुंफले जाईल, त्याला सुद्धा आपला असाच प्रतिसाद अपेक्षित आहे. धन्यवाद.